यावरी न करावा भेरू लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व साये ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती। प्रस्तुत सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देतो की आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत, कारण सर्वांना माहिती आहे की आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी पार्वतीबाई कृष्णा पुरंदळे मामी यांना जाऊन आज वर्ष झालं आणि त्यांचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम हा कुटुंबाने आयोजित केलेला आहे। त्यांच्या कुटुंबातील त्यांचा मुलगा श्री दादाभाऊ कृष्णा पुरंदळे, त्याचप्रमाणे श्री भाऊसाहेब कृष्णा पुरंदळे, पुतण्या आहेत माननीय श्री वाल्मिक नाना धोंडोबा पुरंदळे, माजी उपसभापती पंचायत समिती। त्यात खूप दिवस त्यांना या ठिकाणी जागेवर त्यांना दुखणं होतं, परंतु घरच्यांनी इतकी सेवा केली की आजही सर्व गाव नाव काढतं। मग वर्ष झालं त्यांना जाऊन, मामींना जाऊन, परंतु त्या कुटुंबानं सुनबाई असतील, मुलं असतील, नातवंड असतील, यांनी कसलीच कमतरता ठेवली नाही आणि त्यांचं जेवढं दुखणं होतं जागेवर होतं, परंतु जागेवर माणसाचं करणं किती अवघड असतं किरण, मला विचारा। कारण माझी आई 4 वर्ष झालं जागेवर आणि आपल्या मामी किती दिवस होत्या जागेवर? किती होत्या? 7 वर्ष का 6 वर्ष जागेवर होत्या। अहो म्हणजे 6 वर्ष जागेवर असणं सोपी गोष्ट नाही। एका जागेवर करणं आणि तशी सेवा करणं खूप फरक असतो। आणि मामींची या ठिकाणी खूप अशा कुटुंबाने सेवा केली। हे समाजाभिमुख असं कुटुंब आहे, खूप या ठिकाणी कुटुंब मोठा परिवार आहे। आणि किरणने सांगितलं की पाहुणे मंडळी जरा लांबून यायचे, थोडा वेळ महाराज कार्यक्रम थोडा आपण वेळाने घेऊ, चालते म्हटलं नाही का। अशा प्रकारे हे सर्व आपले इष्ट मंडळी आणि त्या मामींच्या या पुण्यस्मरणानिमित्त निवडलेला अभंग हा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती। अशा प्रकारचा हा जगद्गुरु तुकोबरायांचा विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहू गावचे सुप्रसिद्ध असे साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा 4ही शक्ती त्यांच्याकडे होत्या, 3ही शक्ती त्यांच्याकडे होत्या। असे जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग, हा अभंग खरं पाहिलं तर हा संत प्रकरणातील अभंग आहे, संतांचं वर्णन करणारा अभंग आहे। परंतु संतांना उपमा कशाची द्यायची, तर संतांना उपमा द्यायची ठरली तर कुठली उपमा द्यायची? तुकोबरायांना त्या ठिकाणी उपमा सुचली कोणती, तर आईची उपमा सुचली। आईची उपमा देऊन तुकोबरायांनी ह्या अभंगात प्रवेश केलेला आहे। अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकराचे हिता करता माऊलीचे चित्त सतत तळमळ करत असतं। अशी कळवळ्याची जात आहे की सतत बाळाची चिंता वाहते, जिने पोटामध्ये 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं वाहिलं, त्या बाळाचं सर्व काही ती सहन करण्याची तिची क्षमता असते। त्याप्रमाणे तुकोबराय म्हणतात, ज्याप्रमाणे आई आपल्या बाळावर अगणित असे उपकार करते, त्याप्रमाणे संत काय करतात, तर त्या ठिकाणी तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, म्हणजे तुकोबराय म्हणतात की या संतावर माझं ओझं आहे। ओझं म्हणजे काय, तर योग आणि क्षमाचं ओझं मी या संतावर टाकतो। ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाचे हिता करता सतत धडपडत असते, सतत त्या बाळाचे हित पाहत असते, त्याप्रमाणे संत हो तुम्ही सुद्धा माझे हित पाहता, म्हणून माझे योग मला जो प्राप्त झाला त्याचा क्षम झाला पाहिजे। म्हणजे एखाद्याला गाडी मिळली, 4 व्हीलर गाडी भेटली, परंतु ती गाडी टिकणं सुद्धा अवघड असतं। एखाद्याला सांभाळता आलं पाहिजे ना, म्हणजे सांभाळणं म्हणजे त्याचा क्षम होणं। आपल्याला परमार्थाची प्राप्ती झाली, देवाच्या भगवंताच्या आपण परमार्थाला लागलो, त्या परमार्थाचा क्षम झाला पाहिजे, कारण अहंकाराने तो परमार्थ सुद्धा नष्ट होऊ शकतो। म्हणून तुकोबराय म्हणतात की संत हो
तुम्ही माझा या ठिकाणी सांभाळ करा, अशा प्रकारचा हा अभंग आहे. संत काय करतात तर संत आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतात. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते, आणि तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काय. आपल्या भारत देशाला महानता या संतामुळे आहे. आज आपल्या जिल्ह्याला, आपल्या महाराष्ट्राला कितीतरी संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले महाराज. त्या संतामुळे या पवित्रते कुळ पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेते. त्या रामलिंगच्या भूमीमध्ये 2 संतांनी या ठिकाणी अवतार घ्यावा. संत श्रेष्ठ निमराज महाराज आणि संत श्रेष्ठ निळोबाराय. ही आपली पावन भूमी आहे. ही पंचक्रोशी आपली पावन आहे, आणि आपल्या पावन भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून संत आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं काम करतात. ज्याप्रमाणे आई आपल्या जीवनामध्ये काम करते ना, त्याचप्रमाणे संत सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप मोलाचे आहेत. आपल्या भारत देशाला महानता, महाराष्ट्राला महानता संत, ग्रंथ, पंथ आणि भगवंत ह्या गोष्टीमुळे महानता आहे बा. संत, ग्रंथ, पंथ आणि भगवंत या 4 गोष्टीमुळे आपल्या भारताला महानता आहे. काय करतात संत तर संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ तर ग्रंथ दाखवतात पंथ. आणि काय करतात पंथ तर पंथ भेटवतात भगवंत. अशा प्रकारे संत आपल्याला या ठिकाणी महत्वाचं काम करतात. म्हणून वारकरी संप्रदायासारखा संत, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. हा बरं, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, गीता भागवतासारखा ग्रंथ नाही, आणि पंढरीच्या पांडुरंगासारखा त्या ठिकाणी भगवंत नाही, आणि ज्ञानोबा तुकोबरायासारखे संत नाही. अशा प्रकारे म्हणून पंढरीच्या पांडुरंग जर पाहिला ना, तर त्या पांडुरंगासारखा दुसरा भगवंत सुद्धा जगात कुठला नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वळविले, उदंड वळविले, आईची चंद्र बाबाईचे विमानी, आईची चंद्र बाबाईचे महाराजांनीच म्हणावा. सुंदर अभंग. पंढरीच्या पांडुरंगासारखा भगवंत नाही. म्हणून देवाला सुद्धा जर उपमा द्यायची झाली, तुकोबरायांनी संतांना उपमा दिली. संतांना उपमा कशाची? आईची दिली. लेकराच्या हिताप्रमाणे आई सुद्धा कशा, संत कशा असतात तर आईप्रमाणे असतात. तसा भगवंत सुद्धा कसा असतो? भगवंत सुद्धा आईसारखा असतो. तुकोबरायांनी देवाला सुद्धा उपमा द्यायची ठरली तर आईचीच उपमा दिली. पहा, प्रत्येक संतांनी देवाला उपमा दिली, ती आईची उपमा दिली. म्हणून जगामध्ये आई श्रेष्ठ आहे. आई जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. आई कशी श्रेष्ठ आहे? जगामध्ये कुठलीही पदवी घ्या बरं का फौजी, कुठली जगातली पदवी घ्या. एखादा BEd होऊन द्या, MPhil होऊन द्या, एखादा MBBS होऊ द्या, एखादा BPed होऊ द्या, कोणताही होऊ द्या, मोठी पदवी मिळून द्या. MBA होऊ द्या, काय फार्मसी होऊ द्या, खूप पदव्या जगामध्ये. राष्ट्रपती होऊ द्या, पा पंतप्रधानापासून राष्ट्रपती होऊ द्या. परंतु जगामध्ये सर्वात जर मोठी पदवी कोणती असेल तर सगळ्यात मोठी पदवी आई आहे महाराज. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तो पावंत. तुम्ही संत माय बाप, तो पावंत. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप.
किती पदवी घ्या, आई सर्वात श्रेष्ठ दैवत मानले गेले बा. वेदाने सुद्धा म्हणावं महाराज, मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, नंतर अतिथी देवो भव. म्हणजे पहिला मान आईला दिला. मातरम पितरांचे साक्षात प्रत्यक्ष देवता. म्हणजे प्रत्येक वेदाने म्हणावं, मनुस्मृतीने म्हणावं, सर्वांनी आईला पहिला मान दिला. असं आईमध्ये काय जादू आहे महाराज? आईलाच पहिला मान का दिला जगानं? कारण आई असते ना, आई निस्वार्थी प्रेम करणारे दैवत आहे महाराज. आई आणि बाप. आता आईचं प्रवचन आहे म्हणून सांगतो, परंतु बाप सुद्धा त्या तोलामोलाचा आहे. परंतु प्रथम मातृदेव म्हटलं, नंतर पितृदेव म्हटलं. आईला पहिला मान दिला. म्हणून ह्या अभंगाची पार्श्वभूमी पहा. तुकोबरा ह्या अभंग लिहिताना हा काकड्याचा महिना चालू आहे आणि ह्या महिन्यातच आता कार्तिक वारी आहे आणि कार्तिक वारीचा प्रसंग होता तुकोबराच्या जीवनामध्ये. हा अभंग तयार कसा झाला, त्या अभंगाची पार्श्वभूमी आपण थोडी पाहू पहा. कारण जगद्गुरु तुकोबर आहे. तुकोबरांची पंढरीची वारी होती. त्यांच्या 8 पिढ्यांचा परमार्थ होता, पंढरीची वारी आहे माझे घरी. कारण विश्वंभर बाबापासून 8 पिढ्यांचा परमार्थ तुकोबरांचा चालू होता. आणि तुकोबरांची वारी चालू असताना तुकोबराय का वारी करायची हे फार महत्वाचा प्रश्न आहे महाराज. तुकोबराय वारी का करायचे? तर तुकोबराय म्हणायचे 8 पिढ्यांचा वारी परंपरा आहे वारीची. माझ्या घरामध्ये वारी आहे म्हणून मी वारी करतो. दुसरं म्हणजे काय? दुसरं कारण काय आहे? तर वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. तो सर्व भक्तांची वाट पाहतोय म्हणून मी पंढरीची वारी करतो. आणि त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनाला स्थिरता लाभते म्हणून मी वारी करतो. तुकोबरांची अशी वारीचं परंपरा 8 पिढ्यांचा परमार्थ. परंतु एक वारीला काय झालं माहितीये का? जसं पाठीमागे नाना कोरोना आला होता ना, कोरोनामध्ये वारी चुकली सगळ्यांची. आणि वारी चुकल्यानंतर तसं झालं तुकोबरांच्या जीवनामध्ये सुद्धा. तुकोबराय आजारी पडले. आजारी पडल्यानंतर त्यांना शीतज्वर नावाचा आजार झाला, म्हणजे थंडीताप म्हणा आपल्या भाषेमध्ये. तापाने अंग फणफणत होतं. आणि तुकोबराय इंद्रायणीच्या तीरावर त्या ठिकाणी भंडारा डोंगरावर भजना करता निघाले. परंतु त्यांना पुढे जावं ना, म्हणून इंद्रायणीच्या तीरावरती झोपून राहिले. झोपल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये इतका ताप होता, त्यांना पुढे जावं ना. पण वारकरी मंडळी कार्तिक वारीला निघाले होते पंढरपूरला. तुकोबराने म्हटले, तुकोबराय अहो तुमच्या विना वारी काय आहे का म्हणले वारीमध्ये, चला वारीला. तुकोबराय म्हटले, मी वारीला येऊ शकत नाही. कारण वारीला माझं अंगात त्राणच राहिला नाही. मला उभं सुद्धा राहता येत नाही. एवढं तापानं फणफणतोय, मला उभं राहत नाही. पण एक करा ना. तुकोबराच्या डोळ्यातून घळघळ असून चालले. म्युझिक लावून करतो. चालल्यानंतर त्या वारकऱ्यांना म्हणतात, वारकरी दादांनो, तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात, एवढा माझ्यावर उपकार करता का? माझ्या पंढरीच्या पांडुरंगाला जाऊन निरोप सांगा. पंढरीच्या पांडुरंगाला जाऊन निरोप सांगा की मी ह्या वर्षी वारीला येऊ शकत नाही देवा. मग माझा नमस्कार तेवढा पांडुरंगाला जाऊन सांगा वारकरी हो. संतांना विनंती करू लागले. त्या ठिकाणी संतांच्या पाया पडतायत. तुम्ही सण कादिक संत, 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 तुम्ही सण कादिक संत. मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, मनविता कृपावंत. एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. तुकोबराय म्हणतात, देवावर एवढा, देवाला सांगा, देवाला म्हणावा माझा नमस्कार तुकोबराने पाठवलाय, मी वारीला येऊ शकत नाही.
तुकोबरायांनी देवदेव करुणा भाकावी. तुम्ही संताधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. तुका म्हणे मज आठवा आणि मुळ लवकरी पाठवा. संतांना निरोप काय पाठवला? आम्ही काकड्याच्या अभंगामध्ये रोज म्हणतो काकडा, पण त्या काकड्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. मग महाराज हा प्रसंग कोणता अभंगातला आहे? तुकोबराच्या संतांना म्हणतात तुका म्हणे मज आठवा आणि मुळ लवकरी पाठवा. मूळ म्हणजे काय? मुराळी पाठवा. पहिले आपण भाऊबीजेला एखाद्या मुलीला आणायला, आपल्या बहिणीला आणायला आपण जातो ना, तसं मूळ पाठवा, मला मुराळी पाठवा, मला येता येत त्या देवा आता तुमच्याकडं, माझा नमस्कार सांगा. दुसरा एक अभंग आहे काकड्यामध्ये पहा. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आणि किंवा माझी सांगा काकुळती. अशा प्रकारे तुकोबराय म्हणतात, देवाला विनंती करतात की माझा निरोप तेवढा सांगा. आणि मग वारकरी पण कार्तिक वारी आता आली 2-3 दिवसावर. कार्तिक वारीला वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचले आणि प्रत्येकाने निरोप सांगितला तो देवाला की तुकोबराय तुमच्या आज वारीला येऊ शकले नाही. ह्या वारीला तुकोबरायांनी निरोप सांगितलाय, त्यांचा नमस्कार तुम्हाला सांगितलाय. तुकोबरायांनी तुम्हाला मुराळी बोलवले. देवाच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अशा प्रकारे अश्रू चालले महाराज. देवाच्या डोळ्यातून अश्रू चालले. रुक्मिणी साहेब विचारतात, रुक्मिणी साहेब म्हणतात, देवा कोणता भक्त तुमचा असा अडचणीत आहे? तुमच्या डोळ्यातून पाणी चाललं देवा, का रडता? देव म्हटले, माझ्या तुकोबरायांची वारी चुकली ना ह्या वर्षीची, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबराय वारीला येऊ शकले नाही, कारण मी वाट पाहिली उभा भेटीची आवडी. मी सर्व भक्तांची उभं राहून वाट पाहतो, माझा भक्त माझ्या दर्शनाला कधी येतो. असा पंढरीचा पांडुरंग कटेवर हात ठेवून उभा आहे, आपली वाट पाहतोय. परंतु आपण कधी जाणार पंढरपूरला, कधी जाणार पंढरपूरला? देव आपली वाट पाहतोय ना. तसं तुकोबरायांची देव वाट पाहत होते. तुकोबराय येणार नाही म्हणतात, देवाला कसं तरी वाटलं, रडू लागले. आणि मग गरुडाला बोलवलं. समोर गरुड होता, गरुडाला बोलवलं देवानं. देवाने गरुडाला सांगितलं, गरुडा जा म्हणले तुकोबरायला देहूकडं, आणि देहूमध्ये जा आणि तुकोबरायांना वारीला घेऊन ये तुझ्या पाठीवर बसून. गरुड वारीला त्या ठिकाणी गरुडाने लगेच काम ऐकलं बा. गरुड लगेच त्या ठिकाणी देहूमध्ये आला आणि देहूमध्ये गरुड उतरलेला आहे. तुकोबरायांच्या समोर आल्यानंतर तुकोबरायांनी स्वामीचे ते वाहन मज स्वामी समान. अहो स्वामीचं वाहन आलं ना, एखाद्या आमदाराची गाडी असेल, पंतप्रधानाची गाडी असेल, ती जर आली, अरे ही गाडी पंतप्रधानाची गाडी, तसं आपण तिचा आदर करतो ना, तसं ते गरुड वाहन त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबरायांनी गरुडाच्या पायावर मस्तक ठेवलं. तुकोबराय त्या ठिकाणी गरुडाच्या पाया पडू लागले. हो 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 गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, हो हो गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, ओ गरुडाचे पायी, ओ गरुडाचे पायी, ओ गरुडाचे पायी, ओ गरुडाचे पायी. देवी वेळा वेळा डोळे, देवी वेळा वेळा डोळे, देवी वेळा डोई, देवी वेळा वेळा डोई, वेगळा नावानो तुकोबराय पटपट गरुडाच्या पायावर डोकं ठेवू लागले, पाया पडू लागले. गरुड म्हणतात, काय करता असं? तुमचा एवढा मोठेपणा आहे की देवाने तुम्हाला आणायला पाठवले मला, आणि तुम्ही माझ्या कशाला पाया पडता? नाही म्हणजे तुम्ही देवाचं वाहन आहे, स्वामीचे वाहन म्हणजे ते स्वामी समान, म्हणून ते देवाचं स्वरूप मानून गरुडाच्या पायावर डोकं ठेवलं बा महाराज. काय गरुडाच्या पायी हे वेळोवेळा डोई वेगळ्या नावा तो हरी मद दिना ते उधरी. मग गरुडाला सांगितलं, गरुडाला म्हटले, मी तुमच्या बसणार नाही बा. का बसणार नाही? अहो स्वामीचं वाहन आहे. मोठा माणूस जर बसला असता ना एखादा, तर मोठ्या माणसाला खेळून त्या ठिकाणी त्याच्या आसनावर बसू नये माणसाने कधीच. एखादा मोठा महात्मा एखाद्या गाडीवर बसलाय, आपण जाऊन तिच्या बंगल्याला जाऊन बसलं, चुकीची गोष्ट आहे. गुरुच्या शेजारी बसायचं नसतं. पण आता हे शिष्य गुरुला ढकलून खाली बसतात, परंतु मोठ्या माणसाच्या शेजारी कधी आपली योग्यता असते ना, त्यांच्याजवळ बसावं, पायाजवळ बसावं, असं असतं मला. तसं
तुकोबरांनी गरुडाच्या पायावर डोकं ठेवलं. गरुडाला म्हणले, गरुडा नाही जमणार म्हटलं, मी तुझ्यावर बसणार नाही, कारण स्वामीची वाहन त्या स्वामीसारखं आहे, तुमच्या वाहनावर मी बसणार आहे, देवाचा मान आहे तुझ्यावर बसण्याचा, मी कसं बसू त्या ठिकाणी. गरुड म्हणला मग काय करायचं. गरुडा म्हणले तू असं कर, तू पुन्हा पंढरपूरला जा आणि पांडुरंगाला तिकडे घेऊन ये माझ्या दर्शनाला, बरं का. आता गरुडाला काम ऐकायचं नव्हतं. गरुड म्हणला आता खरं पाहिलं तर म्हणला देव कोणाच्या ताब्यात आहे, लक्ष्मीच्या ताब्यात आहे की नाही. आपण लक्ष्मी पूजन केलं ना, विष्णूचं पूजन केलं का कोणी घरात, आणि विष्णूची पूजा नाही केलं लक्ष्मी कशी येईल तुमच्याकडे. लक्ष्मी पतिव्रत आहे. आपण लक्ष्मी पूजनच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली, लक्ष्मी येऊ शकत नाही मला, पतीला सोडून राहू शकत नाही. आपण विष्णूची पूजा, लक्ष्मीच्या हातात पाय आहे, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती. आता पाय लक्ष्मीच्या हातात आहे. करून म्हणला काम ऐकायचं नव्हतं त्याला, तू करायचं देवाचं काम ऐकलं. एखाद्या मुलाला जर काम सांगितलं ना आपण, जायला पाहिजे दुकानातून पोह्याचा पुढा घेऊन ते दुकान उघडत असेल का, आणि दुकान उघडत असेल आता बराच वेळ झाला ना, दुकान उघडत असेल नाही, दुकानदार जेवतच असेल मग बोलच केलं असतं, मग नाही दुकान उघडा, तिथं कुत्रं असलं, मग ते कुत्रं मला चावलंच, मग रात्री जुळी झाली म्हणजे आता तिथं काही लाईटच नसली, मग कामच जर ऐकायचं नसलं ना तर अशी कामं शोधतात. तसं करून म्हणाला तुकोबराय म्हणतात त्या ठिकाणी पाय लक्ष्मीच्या हाती, तिशी यावे काकुळती, तिला काकुळती या, तिला विनंती करा लक्ष्मीला की देवाला सोडा कामाला, तुकोबरायला घेऊन जायचं, तुकोबरायला घेऊन जायचं. आणि जर नाही गेलं तर देव जर शेषावर झोपले असतात, मग तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, त्या शेषाला सुद्धा विनंती करा की ऋषिकेशला जाग करा आणि जा म्हणजे तुकोबरायला भेटायला. पंढरीच्या पांडुरंगाला तुकोबरायच्या घरी घेऊन यावं, आणि तुकोबरायच्या घरी आल्यानंतर तुकोबरांना किती आनंद व्हा महाराज. आपल्या घरी जर पंतप्रधान जर आलेच, आपली किती गरुड होईल महाराज. माऊली आमदार जर घरी आले तर आपल्यावर आता काय बसाय टाकावं त्यांना, आपल्या घरी काय खायला द्यावं त्यांना, आपली अवस्था होतीच ना, काय नाश्त्याला करावं, आपली गडबड उडून धांदल उडून जाते ना घरातली. तसं एवढं मोठं भगवान परमात्मा जेने विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाने धरले सत्ता मात्रे आपली, आणि ज्याने ब्रह्मांड निर्माण केलं तर धनी आपल्या घरी येतो, काय करत ते ठिकाणी देवाला बसायला काय टाकावं. तुकोबरायच्या घरी काय अवस्था होती मामा, त्यांच्या घरी काय होतं, फाटक्या गोदड्या होत्या, घरी मोडकिया बाजा, वरी वाकळाच्या शेजा. वाकळं म्हणजे काय, वाकळं आपल्याकडे गोधडी म्हणतो, त्याला वाकळं म्हणायची पूर्वी, काही ठिकाणी वाकळं म्हणतात, काही ठिकाणी काय म्हणतात, काय ठिकाणी बरेच म्हणतात, ते गोधडीला बरीच नाव होत. तर त्या ठिकाणी तुकोबरांनी त्या ठिकाणी वाकळ टाकलं, म्हणजे गोधडी टाकली, बसायला फाटके गोधडी टाकली. देव बसले, देवाला काय केलं, दरदरीत ते पाण्यामध्ये रान गेल्या कन्या, पाण्यामध्ये कन्या टाकल्या महाराज, पाणी जास्त कन्याच थोड्या, आणि मग ते देवाने चतुर्भुज होऊन त्या कन्या खाल्ल्या महाराज. मुख शुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. अशा प्रकारे तुकोबरांनी पाहुणे घरासी आले, पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, आज आले आज आले तुम्हाला न ऐकलेले प्रसंग सांगतो, कारण प्रवृत्ती माझी इथं भरपूर झालेत मामा. त्यामुळे काय तुकोबरायांच्या घरी पाहुणे आले, तुकोबराय दर्शन झालं. कोणामुळे दर्शन झालं तर तुकोबराय म्हणतात मला संतांमुळे दर्शन झालं. हा अभंग आहे, अभंगाची पार्श्वभूमी आहे.
तुकोबाराय म्हणतात की मला या संतांमुळे दर्शन झालं. ते संत कसे असतात? लोकांनी विचारलं संत कसे असतात हो? संत कसे असतात? तर तुकोबारांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्याचं उत्तर दिलं. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित काय गावले चकित, लेकुराचे हित काय गावले चकित, काय गावले चकित. आईची नरमायाची गाठी, आईची नरमायाची गाठी. लाभाळी रडते, आईची नरमायाची गाठी तरी लाभाळी रडते, तरी लाभाळी रडते. आईची नरमायाची गाठी, आईची नरमायाची कळवळाची गाठी. अशी गाठ असते कळवळाची. आई कशी असते? जी आई असते ना लेकराचं हित पाहते. तुम्हाला खरं सांगू मला, ज्याच्या घरी आई आणि बाप जिवंत आहेत ना, ज्याच्या घरी आई आणि बाप ज्यांच्या घरी जिवंत आहेत, त्यांचं घर किती मोकळं असू द्या, त्यांच्या घरात काहीच नसू द्या, पैसा अडका काहीच नसू द्या, पण त्यांचं घर भरल्यासारखं वाटतं. ज्याच्या घरात आई बाप आहेत, त्याच्या घरामध्ये घर किती काही नसू द्या, पण घर भरल्यासारखं वाटतं. पण एकदा का आपले आई बाप निघून गेले ना, घरामध्ये किती पैसे असू द्या, घर रिकामं वाटतं मला. म्हणून एक महत्वाचं वाक्य सांगेन की ज्याचे आई बाप जिवंत ना, ज्याचे आई बाप जिवंत तो जगात सर्वात श्रीमंत. ज्याचे आई बाप जिवंत नाही, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी म्हटलं महाराज. किती धन संपत्ती आपल्याकडे असू द्या, परंतु ज्याच्या घरात आई बाप जिवंत आहे, ज्याच्या घरात एखादी काठी घरात वाजते ना, त्याचं घर कधीच बंद होत नाही. ज्याच्या घरात आई वडील नाहीत ना, ते कामानिमित्त घरी बाहेर निघले त्या घराला कुलूप लावलं जातं. पण ज्याच्या घरी आई वडील आहेत त्याच्या घरात कधीच कुलूप लावलं जात नाही. सतत घर उघडं असतं, कारण आई वडील घर सांभाळायला असतात ना. म्हातारे आई वडील जोपर्यंत दारात आहेत तोपर्यंत त्या घराला घर पण असतं मला. आई जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत घर भरल्यासारखं वाटतं, पण आई एकदा का निघून गेली की ती घर सुनं वाटतं मला, सुनं वाटतं. म्हणून आई बाप आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारा दैवत म्हणजे आई बाप आहेत. म्हणून आपल्यावर खूप उपकार करतात आई वडील. किती उपकार करतात? जगामध्ये 4 प्रकार पडतात पहा. एक उपकारावर उपकार करणारा वर्ग, एक उपकारावर अपकार करणारा वर्ग, एक अपकारावर अपकार करणारा वर्ग, आणि चौथा वर्ग आहे अपकारावर देखील उपकार करणारा एक चौथा वर्ग सांगितलेला आहे. पहिला वर्ग सांगतो तुम्हाला, उपकारावर उपकार करणारा वर्ग. एखाद्याने आपला उपकार केला ना आपल्या जीवनामध्ये, आपल्या मोठ्या संकट जरी एखाद्याने घालवलं असेल तर आपण म्हणतो काय तुमची फेड करावं बा. माझ्या जीवनामध्ये तुम्ही मला इतके माझे उपकार केले, माझ्या मुलीच्या लग्नाला तुम्ही पैसे दिले, तुमचे भले मी परत देऊ द्या, पण टायमाला माझी तुम्ही गरज केली ना, म्हणून तुमची आता उपकार कसे फेडावं. तर त्याच्या मुलीचं लग्न निघलं, हा त्यांना काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे उपकारावर फक्त उपकार करतो. एखाद्याने आपल्याला आऊत दिले, एखाद्याने बैल दिली, तर त्याला आपण आऊत काठी देणार, त्याच्याच घरी कामाला जाणार. म्हणजे उपकाराचे उपकारांनी फेड करणार. आता काही माणसं अशी असतात, एखाद्याने उपकार केलं त्याची फेड अपकाराने करतात. पण एखाद्याने उपकार केलं ना त्याचं कसं वाटोळं करता येईल हे पाहणार. पण जगात उपकार करणारे वर्ग आहेत, पण त्याचं सुद्धा वाईट चिंताने मंडळी आहेत ना. जेठीच्या कृपेच्या लाहीजी वरून तेथेच म्हणे मी विचारू, तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज उपकारावर अपकार करण्यासाठी ओवी वापरली महाराज. जेठीच्या कृपेच्या लाहीजी वरून तेथेच म्हणे मी विचारू, काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. भस्मासुराला काय केलं भगवान शंकराने, तर ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल असा वर दिला होता. मग ते भस्मासुराने काय केलं, पार्वती मिळवण्याकरता, शंकराची बायको मिळवण्याकरता त्याला म्हटलं शंकराला जर मारलं ना आपण तर पार्वती आपल्याला मिळेल. म्हणून ते शंकरानेच वरदान दिलं आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. शंकर पुढून ते भस्मासुर पाठीमागे. अशी माणसं काही जगामध्ये असतात. एखाद्याने उपकार केला ना त्याची कायमची कुरघोडीच करणार बाबा, त्याच्या अपकारांनीच फेड करणार. समाजामध्ये असा एक वर्ग आहे, सांगतो तुम्हाला, तिसरा वर्ग असा आहे अपकारावर अपकार करणारा वर्ग आहे. एखाद्याने आपल्याला अपकार केला ना, गाडी चालवत आपण चाललो शिरूरला,
चालवताना एखाद्याने कट मारला, त्याने शिवी दिली आपल्याला, आपण त्याची काय करतो, इकडूनही त्याला शिवी देणार. काय फेड केली? अपकाराची अपकाराने फेड केली. एखाद्याने आपल्याला शिवी दिली, त्याला शिवी द्यायची. रामदास स्वामी सांगतात का, धटाशी धट, खटाशी खट आणि उद्धटाशी उद्धट झाल्याची पाहिजे. असा समाजात एक वर्ग पाहायला मिळतो, ठोसा ठोसा. पुढच्याने ठोसा मारला, हा दुसरा ठोसा त्याला मारला. म्हणजे अपकार्यावर अपकार करणारा वर्ग. आता एक वर्ग असा आहे की अपकार्यावर सुद्धा उपकार करणारा वर्ग आहे. एखाद्याने खूप त्रास देऊ द्या, किती त्रास देऊ द्या, पण त्याच्यावर उपकार करणारा एक वर्ग सांगितलेला आहे पाहणार. तो कोणता वर्ग आहे? तर तो वर्ग म्हणजे संतांचा वर्ग आहे. संत काय करतात? समाजाने कितीही त्रास देऊ द्या, म्हणजे काय करतो संत? काय करतात? संत त्याच्यावर उपकारच करण्याचा प्रयत्न करतात. संत उपकार करतात. आई सुद्धा काय करते? आई सुद्धा आपल्या बाळावर उपकारच करते ना. आपल्या बाळाने आपल्याला खायला नाही देऊ द्या, लाथाबुक्क्याने मारू द्या, घराच्या बाहेर 50 वेळा हाकलू द्या, परंतु आई काय करते? आई काय करते? आपल्या बाळावर उपकार करण्याचा प्रयत्न करते. आपल्या बाळावर उपकारच करते. संत सुद्धा तसेच करतात ना. संत सुद्धा आईप्रमाणे असतात. बरं, आई पण माणसाला समजणं एवढं सोपी गोष्ट आहे बरं का. आई समजणं म्हणजे रुक्माई समजणं, बाप समजणं म्हणजे पंढरीचा पांडुरंग समजणं. ज्याला समजला विठ्ठल त्यालाच बाप समजला महाराज, त्यालाच बाप समजला. ज्याला समजली आई त्याला समजली रुक्माई. बाकीच्यांना नाही समजू शकत. आई समजणं एवढी सोपी गोष्ट नाही. तर आई समजण्याकरता आईच व्हावं लागतं. आणि पुरुषाला आई होता येत नाही. पुरुषाला होता येतं का आई माऊली? आई होता येईल का आपल्याला? नाही होते. आई ती आईच असते. परंतु जगाच्या पाठीवर कितीतरी पुरुष झाले, परंतु आई होण्याचा मान फक्त एकाला मिळाला. भारत एकाच व्यक्तीला मिळाला आई होण्याचा मान. ते म्हणजे विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण अलंकापुर निवासी माझे ज्ञानेश्वर माऊली यांना आई होण्याचा मान मिळाला. का आई होण्याचा मान मिळाला? कारण ज्ञानेश्वर माऊलींना आई होण्याचा मान कसा मिळाला? तर ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रंथ तयार केले. कारण ज्ञानेश्वर महाराजांना 4 मुलांनी आई म्हणावं. वेदशास्त्र देती ग्वाही आणि म्हणती ज्ञानाबाई आई. वेदाने ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणून हात मारली. महाराज 4 वेद आहेत ना, 4 वेदाने ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हटलं. तसं साधकांनी सुद्धा ज्ञानेश्वरांना आई म्हटलं. महाराज साधकांचा माय बाप दर्शन हारे ताप, साधकांचा माय बाप दर्शन हारे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकांना आई म्हणावं. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी वेदांना आई म्हणावं, साधकांना आई म्हणावं. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली त्याने निगमवल्ली प्रगट केली. त्या ठिकाणी योग्यांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणावं. ज्ञानेश्वर महाराजांना एकाने अजून एकाने आई म्हटलं. महाराज त्या ठिकाणी ज्ञानराज माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदी तसे. अनाथांनी सुद्धा काय म्हटलं? ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हटलं. म्हणजे वेदांचं निर्मिती झाली. वेदांनी ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणावं. म्हणजे 4 वर्गांनी ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हटलं. महाराज आई समजणं तुम्हाला सांगितलं एवढी सोपी गोष्ट नाही. आई समजण्याकरता आई व्हावं लागतं. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये आपली सुई पडावी, आपण गोदड्या शोधतो ना, ती सुई समुद्रात पडावी आणि ती सुई जर शोधायचा प्रयत्न केला तर शोधता येईल का समुद्रामध्ये सुई आपल्याला? नाही शोधता येणार. तसं आई पण आपल्याला जर शोधायचं असलं तर समुद्रामध्ये सुई शोधल्यासारखंच महाराज. आईचं आई पण आपल्याला समजणारच नाही. सागरी सुई पडावी ती शोधणारा नाही, आई पण भला ना शोधून कळले नाही. गोठ्यात हंबरे गाई पाहून वासराला तेव्हाच शांत होई पाजून वासराला. हरली सुधा खुळ्याची आणला थातीच्या चढोई, आई पण भला ना
संतांना आई म्हटलं, कारण आपकऱ्यावर देखील उपकार केला. ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास दिला महाराज, ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास झाला. ज्ञानेश्वर महाराजांना ज्यांनी त्रास दिला ना, पण त्यांच्यावर देखील ज्ञानेश्वर महाराजांनी उपकारच केला महाराज. विशोबा खेचरांनी काय ज्ञानेश्वर महाराजांना त्रास द्यावा. अहो, त्यांच्या आई वडिलांना ध्यान प्रायचित्त घ्यायला लावलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने ध्यान प्रायचित्त घेतलं आणि संन्यासाची पोरं म्हणून त्यांना हिणवलं गेलं. ज्यांना आई आणि बाप नाही ना, त्यांची किती अवेलना होते. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती दादा, सोपान, मुक्ताबाई यांच्याकडे पहा. आज हजारो भाविक त्या ठिकाणी जातात. त्यांना दुधाचा काय, दह्याचा काय, तुपाचा काय, त्या ठिकाणी मधाचा अभिषेक करतात त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला. पण एक काळ असा होता की ज्ञानेश्वर महाराज झोळी जर अडकून निघाले ना भिक्षा मागण्याकरता, तर त्या आळंदीमध्ये कोणी भिक्षा सुद्धा त्यांना दिली नाही महाराज. आज ज्ञानेश्वर माऊलींच्या नावानं कितीतरी आमच्यासारखे महाराज मामा कितीतरी पोट भरताना एकेका भगवत कीर्तन करतात. 50-50 हजार रुपये घेतात. कितीतरी लाखो रुपये कमवले, लाखो रुपयाची इस्टेट कमवल्या लोकांनी. पण आज जर ज्ञानेश्वर माऊलींचा काळ जर पाहिला तर किती त्यांची हाल अपेक्षा महाराज. ज्ञानेश्वर माऊलींनी पीठ झोळीमध्ये घेतलं. कोणी आईबाईंनी वाढलेल्या घाण्यात चुकून ते ज्ञानेश्वर महाराज रस्त्याने जर चालले तर विशोबा खेचराने बोलावलं, हे संदेशाच्या करत्या इकडे काय झोळी तुझ्या पाहू दे. ज्ञानेश्वर माऊली, काका काही नाही, थोडी झोळीमध्ये पीठ आहे. निवृत्ती दादाला भूक लागली, माझ्या सोपानाला भूक लागली, मुक्ताईची मुंडी तिला सुद्धा भूक लागली ना, त्याच्याकरता थोडंसं पीठ मिळलं, घरी चाललो मी घेऊन पर्णकुटीवर. बघू किती दिलं पीठ तुला. झोळी हिसकून घ्यावी आणि झोळी हिसकून घ्यावी आणि ती झोळी जमिनीवर त्या ठिकाणी आळंदीच्या मातीमध्ये मिक्स करावं ते पीठ. ज्ञानेश्वर माऊली, नका काका असं करू, नका काकू माझं पीठ नका मातीमध्ये मिक्स करू. ज्ञानेश्वर माऊलीने त्या मुठीने भरण्याचा प्रयत्न करावा, त्या मातीमधलं पीठ घेण्याचा प्रयत्न करावा. विशोबा खेचराने जोड्या सकट पीठ मातीमध्ये मिक्स करावं, जेणेकरून मातीत पडलेलं सुद्धा घेता आलं नाही पाहिजे. अशा प्रकारचे माऊलींचा हात झाला महाराज. निवृत्ती दादांना मांड खाऊ वाटलं म्हणून मुक्ताई कुंभारवाड्यावर गेली. कुंभाराला विशोबाने सांगितलं होतं यांना खापर सुद्धा द्यायचं नाही कोणी. जर आळंदीकरांना त्यांना मदत कराल तर तुम्हाला सुद्धा वाळीत टाकलं जाईल. कुंभारदादा सुद्धा त्यांना खापर सुद्धा देणार. मुक्ताईने पडलेले फुटकं खापर घेतलं आणि त्याच्यामध्ये मांडे करण्याकरता निवृत्ती दादाला घेऊन चालले. विशोबाने घोड्यावर चालला होता. विशोबा म्हटले, कशाला चालवलं ते खापर. फुटकं हो काका, फुटकंच खापर आहे. कशाला चालवलंस. माझ्या निवृत्ती दादाला की नाही आईची आठवण आली. माझ्या आईची आठवण आली. आई खूप सुंदर मांडे करायची. निवृत्ती दादाला आईच्या मांडेची आठवण झाली. मुक्ता, तुला येतात का ग मांडे करता. मुक्ताई म्हटली, दादा मी करेन मी मांडे. आणि मुक्ताई म्हटली, मी मांडे करण्याकरता हे खापर चालवलं काका. माझ्या दादाला मी मांडे करून घालणार आहे आज. आणि मग मुक्ताई म्हणते, विशोबाने ते खापर घेतलं, पाहू दे खापर घेतलं. ते खापर घेतलं, जमिनीवर आपटलं, फोडून टाकलं महाराज. नका काका. मुक्ताईने यावं पळत पळत आणि रडत बसावं पर्णकुटीमध्ये जाऊन. ज्ञानदादाने म्हणावं, का रडतेस मुक्ता. मुक्ताईच्या पाठीवरची मुंडी, 8-9 वर्षाची मुक्ता, तिच्या पाठीवर हात फिरवा. मुक्ता, का रडतेस. दादांना निवृत्ती दादांना मांडे खायचे होते, परंतु खापर विशोबाने नाही मिळून दिलं, खापर फोडून टाकलं. मुक्ता, काळजी करू नकोस. ज्ञानाग्नीने त्यांनी ओरवे झाले. ज्ञानाग्नीने अगदी जठराग्नी पेटवला. संपूर्ण पाठण तप्त अशी झाली, लाल झाली महाराज. काय पाठण आपल्याला थोडा ताप आला तरी सहन होत नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावर भाकरी भाजावी एवढी पाठ त्यांची लाल झाली महाराज, लाल झाली. काय त्यांनी त्रास सहन केला असेल, काय योगाचं सामर्थ्य असेल. ते मांड भाजलं महाराज. मांड भाजले. विशोबाला वाटलं कसं मांड करतात पाहूच आता, कशी मांडे घालते निवृत्तीला पाहूच आता. ते खिडकीतून डोकवत होते पर्णकुटीच्या. खिडकीतून डोकावून पाहतात तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांड भाजते आणि ती मांड भाजल्यानंतर त्या वाफा चालल्या, गरम गरम भाजते, त्या पाठी लाल झाली. त्यांनी तोंडामध्ये बोट घातले विशोबाने. म्हणजे काय चमत्कार आहे म्हटले. ज्यांना मी त्रास देत आलो आयुष्यभर त्यांच्या पाठीवर मांड भाजलं, इतकं तप्त पाठण झाली. आणि ते मांड खाली ठेवलं आणि ते खायला लागले. तेवढा दिवस पळत आले. त्यांना वाटले एवढे मोठे महात्मे आपल्या आनंदीत असताना आपल्याला त्यांचं महत्व नाही समजलं. महाराज या पुढं, तानाजी महाराज. आणि त्यांनी मांड हिसकलं. ते मांड हिसकून घेतलं. त्यातला एक तुकडा त्यांच्या हातामध्ये आला. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, सर खेचरा बाजूला हो. आमचं मांड खेचून घेतो ना. विशोबा चाटी खरं नाव त्यांचं, पण खेचरासारखं काय घेतोच आमचं असं म्हणून बाजूला सारलं. तर त्या ठिकाणी इकडे म्हणून ईश्वर आहे असं वाटू लागलं.
आणि तो घास तोंडामध्ये टाकला. अमृतापेक्षा महान अशी चव त्यांना लागली आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी इतकी महानता प्राप्त करून दिली. ज्ञानेश्वर महाराजांनी आयुष्यभर त्रास दिला पण त्यांना एवढी महानता प्राप्त करून दिली की कोणाचे गुरु झाले? नामदेव महाराजांचे गुरु होण्याचा मान विसोबा खेत्रांना मिळाला. महाराज विसोबा चाटींना मिळाला. एवढा मान कशामुळे मिळाला? तर चंदनाचे हात पाये ही चंदन परिसानाई ही न कोणी अंग. संतांच्या हातामध्ये आपण म्हणतो चंदनाचे हात. चंदनाचे हात म्हणजे काय? बरोबर चंदनाचे लाकडं आहे का? चंदनाचे हात म्हणजे काय? तर त्यांच्या हातामध्ये चंदनाचा स्पर्श आहे. संतांनी जर डोक्यावर हात ठेवला तर माणूस शांत होतो. किती माणूस रागीट असू द्या, किती त्याने क्रोधाग्नीने त्याचं विषयाने त्याचं मस्तक भरू द्या, परंतु संतांनी हात लावला, संतांचा हात ठेवला तर त्यांना कृपा प्रसाद लाभतो. चंदनाचे हात पाये चंदन. चंदनाचे हात पाये चंदन परिसानाई हिन कोणी अंग. परिसानाई हिन कोणी अंग. चंदनाचे हात पाये चंदन. चंदनाचे हात पाये म्हणजे पायामध्ये एवढी शक्ती महाराज, हातामध्ये जेवढी शक्ती आहे तेवढीच पायामध्ये आहे, तेवढीच संतांच्या रजकणामध्ये आहे. आपण जर रामलीला जर गेलो ना त्या ठिकाणची माती कपाळाला लावी. चला नका रामलीच्या समोर तर बुका लावू, पण त्या ठिकाणी माती जरी आपल्या कपाळाला लावली ना तर त्या ठिकाणी आपलं भाग्य कधी उजळेल सांगता येत नाही मला. का सांगतो तुम्हाला? कारण संतांच्या पायाचं रजकण जर आपल्या शरीराला जर लागलं ना, थोडं जरी कण लागू द्या तरी आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही महाराज. कारण मी माझ्या पदरचा अजिबात सांगत नाही, ही संधी संतांची प्रमाणे महाराज. कारण संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाय. मग रामनामी उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. संतांचं रजकण लागलं ना तर आपले षडविकार नष्ट होण्याचं सामर्थ्य त्या रजकणामध्ये आहे. आपल्या मुखामध्ये राम नाम यायला लागलं ना मामा तर समजून जायचं की नक्की संतांचं रजकण आपल्या शरीराला लागले म्हणून आपल्या मुखातून राम यायला लागलं महाराज. राम नाम यायला लागलं. राम जर आपल्या मुखात येत नसेल ना तर समजा की आपल्या संतांची कृपा झाली नाही. हे माझ्यासारखे बुवा तुम्हाला किती भेटतील, पण संतांची कृपा होणं खूप अवघड आहे महाराज. बुवा महाराज वादक वगैरे खूप भेटतील पण संत भेटणार नाही महाराज. मी संतांच्या मध्ये बसतच नाही महाराज. कारण संत कसे असतात? कारण संतांचा रजकण लागला तर तुमच्या तोंडातून रामच यायला पाहिजे. आमचा स्पर्श झाला तर तुमच्या तोंडातून राम आला तर म्हणायचं आमच्यात काहीतरी आहे. आता आमचा स्पर्श होऊन तुमच्या तोंडात संसार तुमच्या डोक्यामध्ये प्रपंच जर बसत असेल तर समजायचं आमच्यामध्ये तेवढी पावर नाही. पूर्वी कीर्तन व्हायची मावले आपल्या गावामध्ये. पूर्वीची कीर्तन सांगतो मी तुम्हाला. पूर्वी तयार करायचे आम्हाला माळ घाला, आम्हाला माळ घाला, आम्हाला माळ घाला. का? कारण तेवढी क्षमता होती महाराज. परंतु आताचे महाराज यांच्या पाया देखील कोणी पडत नाही. कारण 50,000 रुपये घेऊन जातात काय पाया पडायचे त्यांच्या. ते पैसे भक्त कमवण्याच्या मागे लागले, कापण्याच्या मागे लागले. त्यांच्या पायाकडून आपल्याला काय फायदा होणार आहे? कारण हसतो दग्गा परिग्रह जीवा दग्गा परान्नेन. जीवेमध्ये शक्तीच राहील नाही केशोदाला. एखाद्याला जर आशीर्वाद घ्या ना तुझं चांगलं हो तर त्याचं चांगलंच व्हायला पाहिजे. महाराजांनी किती आशीर्वाद द्यायला चांगलंच होत नाही का? कारण जीवा दग्गा परान्नेन. याच्या घरी जा खा, त्याच्या घरी जा खा, त्याच्या घरी जा खा आणि फुकटचं खाऊन खाऊन जीवेमध्ये पावत राहील नाही महाराज. बरोबर हे संतांचं प्रमाण माझं नाही. जिभेमध्ये आपल्या शक्ती राहण्याकरता कोणाचे अन्न खात नका बसू. कारण त्या ठिकाणी अन्नामध्ये पावर आहे. आपल्या जिभेला पवित्र राहण्याकरता त्या ठिकाणी सात्विक अन्न खातला आणि हसतो दग्गा परिग्रह. आता हात घेऊन घेऊन जर आपल्या त्या ठिकाणी एखाद्याचं पाय बसबसा झाले हाताला घेऊन 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 याची त्याची पाकलन कधीच होणार नाही महाराज. म्हणजे याच्यामध्ये शक्ती आहे. तसं संतांची शक्ती आहे. त्या संतांचे पाय लागले हात लागले तरी आपल्या त्या ठिकाणी आपलं कल्याण होते महाराज. का सांगत होतो? संतांचे उपकार आहेत आपल्यावर. संतांनी रामेश्वर भट्ट असू द्या, विसोबा खेत्रांचा उद्धार तुकोबरांच्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांचा स्पर्श झाला म्हणजे त्यांनी त्रास दिला. मला सांगायचे आपकार्यावर देखील उपकार केला. तुकोबरांना किती त्रास दिला? अहो तुकोबराला मांबाजीने काठीने मारलं. काठीने नाही काठी बोराटीच्या काठी असतात ना त्या ठिकाणी तुकोबरांची एकदा तुकोबरांची म्हैस सुटली. तुकोबरांकडे स्वतः म्हैस होती, प्रपंच होता, बायका मुलं होती, आपण होतो. तुकोबराय आपण काय करतो? संतांना त्या देवत्वाला पोच होतो. आपलं लोक जमते का त्यांच्यासारखं असं म्हणून मोकळं होतो प्रमाणात. तुकोबरांना एक म्हैस होती आणि तुकोबरांची म्हैस सुटली आणि त्या ठिकाणी
रामेश्वर घाट आपल्या मंबाजी बुवांची बाग होती आणि त्या मंबाजी बुवांच्या बागेमध्ये ती म्हैस गेली. म्हैस गेल्यानंतर मंबाजी बुवा कारण शोधत होते तुकोबरायांना कधी माझ्या तडाख्या सापडतात आणि तुकोबरायांना कधी मी चोप देतोय. तुकोबरायांच्या म्हैशीने थोडंसं बागेची व्यवस्था केला. त्या ठिकाणी मंबाजीने यावं आणि तुकोबरायांना मारलं म्हणजे किती मारलं, अंगातली कापडे तुटेपर्यंत मारलं. त्या ठिकाणी जिजाई नव्हती. तुकोबराय अंगाची कापडे फाटली. गावातली लोक सांगायला गेली, म्हणले तुमच्या नवऱ्याला खूप मारलं म्हणले. कोणी मंबाजीने लय मारलं म्हणले. का मारलं, तुमची म्हैस गेली होती तिच्या बागेमध्ये म्हणून त्यांनी मारलं. एवढं मारायला असतं. पाहिलं तर तुकोबराय जिजाई पुढे सगळे घाबरत होते देव बदले. जिजाईंचा स्वभाव खूप कडक होता. जिजाऊंचा स्वभाव तुकोबरायच्या मंडळीचा स्वभाव खूप कडक. तुकोबराय ती कलकल आल्या. म्हटलं माझ्या नवऱ्याला एवढं मारायचं का, काय नुकसान केलं होतं तुझं. तुकोबरायच्या अंगाचे काटे नाहीच जाऊ दे, आपली चूक आहे. आपली म्हैस गेली होती बागेत ना, आपली चूक झाली, आपल्याला म्हणण्याचा अधिकार नाही त्यांना. तुकोबरायच्या अंगातले सर्व काटे काढे. त्यांच्या अंगाला त्या ठिकाणी खूप जखमा झाल्या होत्या. संध्याकाळचे कीर्तन तुकोबरायांचे कीर्तन संध्याकाळी. म्हणजे आता जाणार कसं, सगळं अंग सोलटून निघालं होतं. इतकं मारलं होतं तुकोबरायांना. तुकोबराय नाही म्हटले, लोक माझी देऊच्या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या मंदिरात माझी वाट पाहत असतील, मला गेलं पाहिजे. तुकोबरायांनी दुसरा फाटका शर्ट घातला आणि शर्ट घालून कीर्तनाला गेले. तुकोबराय कीर्तनाला उभे राहिले. तर त्यांनी पाहिलं बा. पाहिल्यानंतर म्हणले गंगाराम फौजी दिसत नाही म्हणले, आईने केशवदादा दिसत नाही, भाऊसाहेब गिरे दिसत नाही. तुकोबराय दररोज येणारी मंडळी होती ना, ती पाहिलं त्यांनी म्हणले नाही मंडळी दिसत ना म्हटले. तुकोबरायांनी पाहिलं, म्हणले मंबाजी आज कीर्तनाला आलेले दिसत नाही. लोकांना विचारले एखाद्या कानामध्ये, मंबाजी बुवा का नाही आले, म्हणजे नाही आले ते. तुकोबरायांच्या लक्षात आले, म्हणजे सकाळी मला त्यांनी लई मारलं होतं आणि त्यांना मारल्यामुळे त्यांचा हात दुखत असतील. हात दुखल्यामुळे ते येत नसतील. तुकोबराय म्हणजे तुम्ही भजन चालू ठेवा, मी लगेच आलो. एकच काही क्षणामध्ये मी आलो. तुकोबराय निघून घ्या दुसऱ्याकडं आणि म्हणले भजन करा. तुकोबराय पळत आले. मंबाजी बुवा दारू उघडा, मंबाजी बुवा. म्हणजे कोण पाहिलं तर म्हणजे तुकोबराय म्हणत, सकाळी झाला मी इतकं मारलं, तू माझ्या दारात आला, आज काय काम आहे. अहो मंबाजी बुवा असं काय करता, रोज तुम्ही कीर्तनाला माझे येता, आज तुम्ही कीर्तनाला आले नाही. मंबाजीला वाईट वाटलं. मंबाजीने दारू उघडलं. का नाही यायचं तुमच्या कीर्तनाला, मला नाही यायचं तुमच्या कीर्तनाला, मला का नाही यायचं. सकाळी मला तुम्ही खूप मारलं. तुकोबराय म्हणतात, मला तुम्ही खूप मारलं, मला लागू द्या, मला थोडंसं लागलं पण तुमचे हात खूप दुखत असतील. तुकोबरायने वाटी आणली होती, तेलाची वाटी घरी जाऊन. त्या वाटीमध्ये तेल होतं आणि तुकोबराय म्हणतात, मंबाजी बुवा थांबा, तुमचे मी अंग चोळून देतो. तुमचे हात तुकोबरायांच्या वाटीत तेल कुठं घातली आणि त्यांचे हात पाय चोळू लागले. मंबाजी बुवाचे तुमचं अंग दुखत असेल ना मला मारल्यामुळं. त्यांच्या डोळ्यातून गळगळ अशा प्रकारे अश्रू चालले मंबाजी बुवाच्या. मंबाजी बुवा म्हणतात, अरे काय माणूस आहे म्हटल्या, मी ज्याला सकाळी कपडे फाटेपर्यंत अंगावर जखमा होईपर्यंत मारलं आणि माझी सेवा करण्याकरता तो मनुष्य माझ्याकडे येतोय. तुकोबरायांचे पाय धरले. तुकोबराया नाही समजलं तुमचं महत्व, आम्हाला नाही देवकरांना तुमचं महत्व समजलं. तुकोबराया कृपा करा, चूक झाली माझ्याकडून. असे असतात मला संत. संत काय करतात, आपल्यावर ज्यांनी अपकार केला, आपल्याला ज्यांनी त्रास दिला आयुष्यभर, त्याच्यावर सुद्धा उपकार करतात. म्हणून असेच असतात आई वडील महाराज. आई वडील सुद्धा तुकोबराय उदाहरण देतात की आई आणि बाप कसे असतात. आई सुद्धा अशी असते ना, लेकुराचे आई काय करते आपल्या बाळाकरता, काही सांगण्याची गरज नाही महाराज. आईचं एक जरी उपकार आपल्या लक्षात ठेवा ना भाऊ, एक जरी उपकार लक्षात ठेवा ना तरी आपल्या जीवनाचं कल्याण झालं. आईने आपल्याला लहानपणी दूध पाजलं, एवढं उपकार जर लक्षात राहिला खूप झालं आपल्याला. एक जण म्हटलं, महाराज आईने मला जीव लावला असेल, दूध पाजलं असेल, पण मला काय आठवत नाही भाऊ. पण आता सध्या माझी बायको मला लय जीव लावते भाऊ. आईने मला जीव लावलेला मला अजिबात आठवत नाही, पण माझी बायको मला खूप जीव लावते.
अहो म्हणजे खरं आहे, पण तुम्ही दूध पाहिजे तुम्ही मोठे झाला का? जर जर्सीचं दूध जर पाजलं असतं ना, जर्सी दूध लहानपणी जर पाजलं असतं तर कापडे साहेब विकून पाजले असतं, परत आउटलेट झालं असतं ना, जुलाब लागले असते, लहानपणीच मरून गेला असतं तू. म्हणून आईने किती उपकार केलं तर आईने आपल्याला दूध पाजलं महाराज लहानपणी, म्हणून आईच्या दुधाचे उपकार कधी विसरायचे नाही. तो बाळ होता ताना पाजून तुला पाना, तो बाळ होता ताना पाजून तुला पाना, तुझ्यासाठी झिजविली काया रे, नको विसरू त्या माऊलीची माया, नको विसरू त्या माऊलीची माया, नको विसरू त्या माऊलीची माया. तुझ्या मुखात दिले पडलेला घास, तुझ्यासाठी तिने केले उपवास, तुझं सोनलानं नाही देणं देणं, तुझं सोनलानं नाही देणं देणं, शिरावरची कमळेची छाया रे, नको विसरू त्या माऊलीची माया, नको विसरू त्या माऊलीची माया, नको विसरू त्या माऊलीची माया. तू विसरू नको लढीवाळा, तू विसरू नको लढीवाळा, आईचा लढाची भाळा, आईचा लढाची भाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. तू विसरू नको लढीवाळा. सिनेमातलं गाणे पण खूप चांगली गाणी होती पहिली महाराज. आईच्या दुधाचे उपकार माणसाने विसरू नये, कारण आईने किती उपकार. काही गोष्टी असतात ना महाराज, काही गोष्टी पवित्र आहेत पा महाराज, काही गोष्टी गोड आहेत पण पवित्र नाहीत. हा बरं, काही गोष्टी गोड आहेत पण पवित्र नाहीत, काही गोष्टी पवित्र आहेत पण गोड नाहीत, काही गोष्टी अशा आहेत पवित्रही नाही गोडही नाही, पण काही गोष्टी आहेत पवित्रही आहेत आणि गोडही आहेत. अशा गोष्टी मला 4 गोष्टी पा महाराज. एक गोष्ट अशी आहे त्या ठिकाणी पवित्र आहे, गोड आहे पण पवित्र नाही. तुम्ही हॉटेलमध्ये प्रत्येक जण जात असताना, हॉटेलमध्ये गेला नाही असं माणूसच मला सापडायला नाही. आता नाही धाब्यावर गेला नाही आणि तिथे त्या तंदूर रोट्या खाल्ल्या नाही का, ती गार झाल्यावर मजा बघायला पाहिजे मला. रस लावून तुटत दिली नाही. तिथेच मला कधीच म्हणले, चल नाना तुम्ही कधीच येत नाही हॉटेल. म्हणजे आयुष्यात मी हॉटेलमध्ये कधी जेवलोच नाही बुवा. आम्ही दोघंच गेलो एका हॉटेलमध्ये, अर्धा कपचे हॉटेल नाना. गरीब परिस्थितीमध्ये जीवन जगलो, खूप काटर कसर करायची. हॉटेलमध्ये गेल्यानंतर मला जर एखाद्याने म्हटलं ना तुम्ही ऑर्डर द्या, मला काही सांगता यायचं नाही. कोणती भाजी कशा सगळं खायची अजिबात सांगता येणार नाही. मी कोणा सगळं जातो आणि ते खातो ना ते द्या असं म्हणत, परंतु मला सांगता यायचं नाही. हॉटेलचे जेवण नक्की चांगले आहे की नाही? एकदा खाल्लं होतं मी. हॉटेलचे जेवण कसं आहे, गोड आहे पण पवित्र आहे का ते? एकदा किचनमध्ये जा बरं, त्यांच्या किचनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजत कसं काय पाया काय सरलेल्या ते का नाही. आपल्या भाज्यावाले अन्न होते बा, असं ढेरल्या पीठ सोळ्याला अन्न ना, पावळे पाठे असायचे. एकदम भाकरी बांधून जायचो आपण आहे ना शिरूरला. भाकरी बांधून गेल्यानंतर तिथं सोडून खायचो कापड आहे का नाही. ते टिपणातलं पाणी त्या मागाने प्यायचो. आता बिस्तरीशिवाय पाणी पिलं आपण, पण त्यावेळेचं पाणी त्या बेरलमध्ये सगळेजण त्यातच बुचकाळायची, त्यानेच प्यायचे. काय ती भजी खायची, 2-2 भाकरी न्यायचो आणि त्या अन्नाच्या टपरीवर जाऊन खायचो. मला गेलं काय खप मिरच्या ते अन्नाची ढेराशी भरलेली खायची. ते गवत एवढं भाकट करावं का नाही, ते व्हॉट्सअपला गोड आहे पण पवित्र आहे का? अजिबात नाही, पवित्र नाही. त्या ठिकाणी कसा माणूस स्वयंपाक करतोय, त्या ठिकाणी आजची किचनची बाई कशी आहे, तिने आंघोळ केली की नाही सांगता येत नाही मला. त्यामुळे ते पवित्र अजिबात नाही. काही गोष्टी अशा आहेत पवित्र नक्की आहे पण गोड अजिबात नाही. काही गोष्टी अशा आहेत खूप पवित्र आहे पण गोड नाही. ब्राह्मण काका सांगतात ना, घ्या गोमूत्र आणि प्या. आता गोमूत्र सांगितलं पवित्र आहे का नाही? गोमूत्र आहे पण ते गोड आहे का? पिऊन पिलं असेल ना तुम्ही एकदा गोमूत्र. रामदेव बाबा सांगतात गोमूत्र प्या, चांगली तब्येत राहील, आरोग्य चांगलं राहील. गोमूत्रामध्ये शक्ती येते. पण गोमूत्र पवित्र आहे पण गोड अजिबात नाही. काही गोष्टी अशा आहेत मला गोडही नाही आणि पवित्रही नाही, आणि त्याचा मला अनुभवही नाही. महाराज म्हणतात तुम्हाला अनुभव शिवाय ते तुम्ही कसं काय बोलता बा? मला या गोष्टीचा अजिबात अनुभव नाही. कोणत्या गोष्टीचा पवित्रही नाही आणि गोडही नाही. कोणती गोष्ट थू करीत आला का ना, एकदा घेतली तर माणूस थुकतच बाहेर करत बा. चांगले असले तर ते थुकला नसतं मला असं वाटतं ना. चांगला असल्या कशाला थुकला असता तो? म्हणजे ती गोष्ट दारू पवित्रही नाही. पवित्र आहे का? वाटते का पवित्र? पवित्र नाही, गोड नाही. असंच वेळी लोक म्हणतात म्हणून गोड नाही.
गोड असेल तर मला सांगता येत नाही, पण एक गोष्ट अशी महाराज पवित्र बी आहे आणि गोड बी आहे. कोणती गोष्ट? दूध आहे ना, दूध ते पवित्र आहे आणि गोड बी आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, मी नाही सांगत बुवा. पहा पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची अपद्राड, परित्या भिरून काय गोचिड अशुद्धतेने सेविती. गाईच्या साडाला, गाईच्या काशीला, गाईच्या काशीच्या आतमध्ये दूध आहे, पवित्र आहे, गोड आहे. पण गोचिड काय करतात हो? गोचिड काय करतात साहेब? गोचिडाला जर एक ते वर रक्तच पेलं तर काशीचं, पण त्या गोचिडाने एक पडदा जर आतमध्ये गेला ना तर दूध पवित्र आणि गोड आहे. त्या गोचिडाला समजतच नाही. अशी बरीच गोचिड आहे समाजात, अशी बरीच गोचिड आहे, त्याला कळतच नाही. एक पडदा बाजूला केला तर देवाची भेट आता आपल्याला आहे, पण ते काय करतं? अशुद्ध सेवन करतं, रक्त सेवन करतं फक्त. पण त्या एक पदर फक्त आतमध्ये, एक पदर फक्त, एक पडदा आतमध्ये गेला की त्या ठिकाणी दूध आहे ना. आपला प्रपंचाचा एक पडदा आहे फक्त मधला, तो पडदा एकदा का बाजूला केला की त्या ठिकाणी आपल्या भगवंताची प्राप्ती आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगायचे आपल्याला परमेश्वराची प्राप्ती आहे, परंतु आपण त्या अविरोध अशुद्धची कारणे सेविती, आपण अशुद्ध सेवन करतो. किती गोड 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 नाम तुझे विठ्ठला. किती गोड 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 नाम तुझे विठ्ठला. गोड 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 नाम तुझे खूप छान प्रमाणे बरोबर आहे. कारण किती गोड 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 तुझे नाम विठ्ठला. देवाला नामालाच तर गोड म्हटलंय, नामाला अजून साताने गोड म्हटलं. गोड नाम एक गोड आहे. किती गोड आहे? अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझी केशवा, मन माझी केशवा, कामान दे, कामान दे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हरी नाम गणपती, हरी दास गणपती, हरी दास गणपती, हरी नाम गणपती. लय माझी नामा मने, लय माझी नामा मने. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. देवाचं नाम गोड आहे, आईचं दूध गोड आहे. आईच्या दुधाला उपमा संतांनी, आईच्या दुधाला उपमा खूप गोड, अमृतापेक्षा गोड उपमा दिलेली आहे महाराज. आईचं दूध अमृतापेक्षा गोड आहे. मग आपण तिचे उपकार विसरू नये महाराज. आईने आपल्यावर अगणित असं उपकार केले, तर हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, त्या ठिकाणी लहानाचं मोठं करत असताना काबाड कष्ट केले, याच्या त्याच्या बांधाला राबली. आई अशिक्षित असून सुद्धा आईने आपल्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण देण्याकरता याच्या त्याच्या बांधाला राबली महाराज. हे विसरू नये कधी महाराज. आईने डोक्यावरचा पदर फाटला तरी आईने कधी नवं लुगडं घेतलं नाही. आताच्या ढीकभर साड्याच्या जमान्यामध्ये आताच्या मुलीला नाही समजणार दंड घातलेलं लुगडं कशाला म्हणतात, वो भरवाट्याचं लुगडं कशाला म्हणतात. माझी आईने असायच्या पहिले थोरली आई होते ना, ते वो म्हणजे 2 लुगडी कापायची आणि त्याची 3 करायची. ते वो भरवाट्याचं लुगडं त्या ठिकाणी दंड घातलेलं. पदर जर डोक्यावरचा फाटला ना, इरला ना, ते तेवढा पदराचा भाग काढायचा आणि त्याला दंड घालायचा. आताच्या पुरीला सुई दंड कशाला दंड म्हणतात हे दंड आहे. अरे दंड घातलेले लुगडे कशाला म्हणतात? कारण साड्याचे एवढे आहे महाराज, प्रत्येक सणाला नवी साडी. कपड जर उघडलं ना तर ते साड्याने साडाच पडतात अंगावर सगळ्या. म्हणजे कपड उघडलं कसल्या साड्या अंगावर टाकतात एवढ्या साड्या कपाटामध्ये. तरी प्रत्येक सणाला बाजू काय म्हणतात? साडीच नाही, साडीच नाही, साडीच नाही, साडीच नाही. आणि नवरात्राला 9 साड्या 9 रंगाच्या.
तरी साडीच नाही. म्हणजे आईची साडी पहा, जुन्या आईची चोळी पहा, आईची मूर्ती पहा, आई कशी दिसत होती फोटोमध्ये. जर आईला पाहिलं ना तर त्या जुन्या आई कशा होत्या, असे दंड भरून त्यांच्या त्या चोळ्या असायच्या, कपाळ भरून कुंकू असायचं, डोक्यावर पदर असायचा. आणि तीच खरी भारताची इंडियन मदर म्हणतात त्यांना, ज्याच्या डोक्यावर पदर तीच इंडियन मदर महाराज. आणि आईच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं ना, आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर आपल्या देवाची आठवण येईल महाराज. आईच्या चेहऱ्यावर एक सुरकुटी पडलेली ना, त्या सुरकुटी कशा करता पडली माहितीये का? आईने आयुष्यभर आपल्याकरता काबाड कष्ट सहन केले, आईने दुःख सहन केले. एक सुरकुटी म्हणजे आपल्याकरता 3 ठोकरं खाल्ल्या, जीवनामध्ये हाल अपेक्षा सहन केल्या. एक सुरकुटी आईच्या चेहऱ्यावर पडली. आईचा हात पहा, आई ज्याच्याकडे आहे ना त्या आईचा हात हातामध्ये घेऊन पहा, बापाचा हात हातामध्ये घेऊन पहा. आई समजणं खूप कठीण आहे महाराज, पण ज्याला आई समजली ना त्याला देव समजला. प्रथम सांगितलं तुम्हाला, आई आपल्यावर खूप उपकार करते. आईशिवाय आईने मुलं घडवली म्हणून ती मुलं घडतात. एखाद्या आईने जर ठरवलं ना आपल्या मुलाला संत करायचं तर संत होऊ शकतो. एखाद्या आईने ठरवलं की माझा मुलगा मृदंगवादक करायचा आहे ते त्या ठिकाणी मृदंगवादक होऊ शकतो. एखाद्या वडिलांनी ठरवलं माझा मुलगा तबल झाला पाहिजे, महाराष्ट्रात त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये त्याचं नाव झालं पाहिजे. आपल्या समोर उदाहरण आहे महाराज ओंकार महाराजांचं. लहान होता ओंकार, मस्कर महाराजांच्या संस्थेमध्ये आम्ही घेऊन गेलो. त्या ठिकाणी महाराज ओंकार खूप बारीक होता. मस्कर महाराज म्हणले कसं शिकणार बाबा, हे नुसतं असं इकडे पाहिजे एकच राहतं एकच करतं, झाडाकडे पाहिजे तिकडे निरीक्षण करत बसतात. इतकं ओंकारला अडकणे असं असायचा. म्हणजे कसं शिकतात, पण घेवडे महाराजांनी ठरवलं नाही ओंकाराला शिकवायचं. आज ओंकार महाराज, आज महाराष्ट्रामध्ये नामवंत कीर्तनकारांना माहित नाही असं ओंकार महाराज कोणीच नाही. बा ओंकार महाराज माहित नाही असं महाराज नाही. प्रत्येक महाराज, ढोक महाराज असू द्या, इंदुरकर महाराज असू द्या, घुले बाबा असू द्या, मोठे महाराज त्यांचे कार्यक्रम वाजवतात. ढोक आज एक दिवस सुद्धा त्यांचा खाली नाही. मी पहिली मला जर कोणी तारीख घेईल ना, महाराज तुमची तारीख मोकळी गौप्रवचन पाहिजे होतं, थांबा माझी तारीख मोकळी का पाहतो. मी ओंकारला पहिला फोन करतो, ओंकार तुमची तारीख मोकळी असेल तर माझी मोकळी. ओंकार वाजवला नसेल तर मी कार्यक्रमच धरत नाही महाराज. कारण ओंकार जर वाजवला असेल कार्यक्रम बघतो आणि असं वाजवणं असं सात संगत भेटतच नाही महाराज. मागं बोललं का आम्हाला ते वर्धनवाला येणार मला काय हरकत नाही. रामभाऊ महाराज असले तर आम्हाला वर्गांची गरज नाही. आम्हाला काय सांगत होतो, आईने ठरवलं आपल्या मुलाला महाराज करायचं की महाराज होऊ शकतो, आपल्या मुलाला चोर करायचं तर चोरही होऊ शकतो. अंड मुलाने एखाद्या चोरलं तर त्या आईने कुठून आणलं, शेजाऱ्याच्या घरातून आणलं, बरं झालं आणलं. उद्या परत मग ती मुलगा दुसऱ्या दिवशी परत 2 अंडे घेऊन येतो, तिसऱ्या दिवशी 3, मग दुसऱ्या दिवशी ते दरोडा त्या साफ करतो. आलं लक्षात. म्हणजे आईने जर ठरवला, पहिल्याच चुकीला जर आईने कान धरला ना मुलाचा तर ते मुलगा जागेवर राहतो. नाही तर अतिरेकी होण्याला आईच कारणीभूत ठरते. आईने ठरवलं तर सगळं घडतं. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात ते उधरी असं म्हटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज घडण्याकरता, छत्रपती शिवाजी महाराज घडण्याकरता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणामध्ये संस्कार दिले. बालवयामध्ये त्यांना रामकृष्णाच्या गोष्टी सांगाव्या, रामकृष्णाच्या गोष्टी सांगाव्या. आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी जिजाऊंनी त्या ठिकाणी पाहिलं आपल्या गोब्राह्मणांच्या हत्या होत आहेत. त्या ठिकाणी आपल्या बाळाबाप्यांची इज्जत त्या ठिकाणी साबित राहिली नाही. अशा प्रसंगाला माँ भगवतीला करुणा भागावी. आई तू झोपलीस काय, हे जगदंबे पंढरीच्या पांडुरंगा, अरे तू झोपलास काय पंढरीच्या पांडुरंगा. आई भवानी एक आशा माझ्या पोटी उतरी दे की या जगाचा या विश्वाचं दुःख हरण करीन. या बाळा बाप्यांचं कमाल साबित राहील आणि या 3 दुबळ्यावर अन्याय त्या ठिकाणी होणार नाही. असा एक पुत्र माझ्या पोटी दे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला महाराज शिवनेरीवर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला महाराज गणपती भूपती प्रजापती अश्वपती गजाश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित श्रेष्ठ पारंगत राजनेती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. अशी मुलं लहानपणी जर घडली ना महाराज मोठ्यापणी का नाही कीर्तन करा होणार. आणि मुलं कोणाचं माहिती का,
आदित्य गोरख भाऊ सांगले येळपणे सांगलेवाडीचं आहे, जे शूटिंग करतात ना, जे शूटिंग करतायत आज त्यांचा आपली संस्कृती आपला इतिहास जो त्यांचा चॅनल आहे त्या चॅनलवर माझे कार्यक्रम ते टाकत असतात. महाराष्ट्राचा कुठेही कार्यक्रम असला की नक्की येईल. कार्यक्रम करत नाही, मला कोणी महाराज म्हणावं याच्याकरताही कार्यक्रम करत नाही महाराज. फक्त देवाने आपल्या तोडकं मोडकं ज्ञान दिलंय ते आपल्या गावामध्ये आपल्या समाजापर्यंत माझा पोहोचवण्याचा निस्वार्थी भाव आहे. 1 रुपया न घेता कोणाचा निस्वार्थीपणाने सेवा करण्याची माझी एक भावना आहे. मी कितीही मोठा झालो तर देवाला सांगेल मध्ये मला पैसे घेण्याची भावना होऊ देऊ नको. कोणाचा समाजाचा पैसा माझ्या पदरामध्ये यावा आणि मी मोठं व्हावं अशी माझी भावना अजिबात नाही. त्याच्यामुळं या चॅनलला आपला कार्यक्रम जाईल. तरी परंतु छत्रपती शिवाजी महाराज घडले ना ते जिजाऊमुळे घडले महाराज. जिजाऊंनी ठरवलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले. ज्यावेळेस पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते. तुम्हाला आई सांगतो महाराज, एक शेवटचा मुद्दा सांगतो, या ठिकाणी कार्यक्रम संपवतो. शेवटचा मुद्दा सांगतो. आई कशी असते महाराज तुम्हाला सांगतो. पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अडकलेले. क्षिती जवाहर, क्षिती मसूद आणि फाजल खानाच्या एकत्रित फौजांनी पन्हाळ्याला वेढा टाकला होता. एकही मुंगीला आतमध्ये जाता येणार नाही की बाहेर जाता येणार नाही अशी अवस्था. छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता वेढा फोडायचा कसा, बाहेर निघायचं कसं. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती आखली. 4 महिने वेढा अडकून पडलेले वेढ्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती आखली. धोधो अशा प्रकारे पाऊस पडतोय. रात्रीचा प्रसंग. त्यांच्यासारखा दिसणारा एक शिवा काशीद, त्या शिवा काशीदला पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युक्ती डोक्यामध्ये आली. त्यांनी शिवाला बोलवलं. आपल्या अंगातली कपडे राजवस्त्र शिवाच्या अंगावर परिधान केले. शिवा काशीद म्हणजे न्हावी समाजातला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिग्गज दिसायचा. शिवाजी महाराजांनी आपले कपडे घातले त्याला आणि त्याला पाहिलं. मावळ्यांना बोलवलं. छत्रपती शिवाजी महाराज आडबाजूला थांबले. मावळ्यांनी शिवाजी महाराज म्हणून उजरायचे आपणाला शिवा काशीदला. सगळेजण फसले. सगळ्यांना वाटलं छत्रपती शिवाजी महाराजच आहे. मग शिवाजी महाराज हातून बाहेर आले. म्हणजे कळलं का तुम्हाला? म्हटले महाराज आम्ही ओळखलंच नाही. काय शिवा तुमच्यासारखा दिसतोय. आतापर्यंत तुमची पोशाख घालत नव्हता, पण तुमचा पोशाख घातल्यावर चिरटॉप घातल्यानंतर काय शिवा दिसतोय. हुबेहूब तुमचंच रूप. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं. शिवाला सांगितलं शिवा माझी युक्ती तुझ्या लक्षात आली का. शिवा म्हटला आली राजे माझ्या लक्षामध्ये आली राजे. त्या खानाला हुलकवणी द्यायची ना, त्या खानाला हुलकवणी द्यायची ना राजे. मी तयार आहे. शिवा तुला माहिती आहे का, अरे तिथे गेल्यानंतर तुला मरणाशी वाट आहे. शिवा म्हटला राज, आणि माझ्यासारखे असे हजारो शिवा काची जरी मेले तरी चालते राज. परंतु राज तुमची समाजाला या रयतेला तुमची गरज आहे राज. कारण किती मरावेत, लाखो मरावेत, पण लाखाचा पोशिंदा बनू नये. राजाने शिवाला घट्ट मिठी लागली. एका पालखीमध्ये शिवा काशीला बसवलं. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले. तो प्रसंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज पाठीमागच्या दारानं त्या ठिकाणी विशाळगडाच्या लोखंडात 300 मावळे बांधल सैन्य घेऊन, बांधल नावाचे आडनावाचे माणसं घेऊन, काही भोई घेऊन शिवाजी महाराजची पालखी निघाली. विशाळगडात रात्रीचा प्रसंग. धोधो अशा प्रकारे पाऊस पडतोय. सर्व पुढे तुम्ही का पाऊस पडतोय. आणि त्या पावसाच्या प्रसंगामध्ये शिवा काशीत बसला एका पालखीमध्ये. आणि पालखीमध्ये शिवाजी महाराज एक सांगायची गोष्ट, सर्व शिवा काशीतला सगळं काही सांगितले महाराज, पण एक गोष्ट सांगायची विसरले. छत्रपती शिवाजी महाराज शिवा काशीत शिवाजी महाराज कसे वागतात, ते सगळं कसं बोलतात, काय करतात, सगळं सांगितलं. पण एक गोष्ट सांगायची राहिली. शिवा काशीत त्या पालखीमध्ये बसले, माशाली पेटवल्या आणि ती पालखी गडावरून खाली उतरू लागली. सर्व शत्रूच्या सैन्यामध्ये, क्षितिजवळच्या, क्षिती मसूदच्या सैन्यामध्ये आनंदाची लाट उसळली की शिवाजी आपल्या शरण आले. शिवाजी शरण आले आपल्याला. सगळ्यांना आनंदाने नाचू लागले. 4 महिने झाले वेढा टाकला होता. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शरण आले म्हणून सांगितले. आनंद वेढा थोडा ढिला पडला. वेढा ढिला पडला. छत्रपती शिवाजी महाराज वेळेतून निसटले. विशाळगडाची गडाच्या रोखाने निघू लागले. झप पावलं टाकतायत. त्या भोयांनी पालखी घेतली आणि खाली पायामध्ये चपला तुटून गेल्या. कधीच पायामध्ये काटा पडला तरी काढायला टाइम नाही. पळतायत भोई जोराने. पळतच चालले विशाळगडाच्या रोखानं. आणि पळत असताना त्या ठिकाणी एक पालखी उतरली. बाजी प्रभूचा प्रसंग सांगत नाही, तर त्या ठिकाणी शिवा काशीचा मला प्रसंग सांगायचा आहे. शिवा काशीची पालखी आली. पालख्यानंतर त्या ठिकाणी शिंदी मसूद, शिंदी जवळ फाजल खान त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्या शरणाऱ्यामध्ये बसलेले आहेत. आओ शिवाजी महाराज पालखीमधून उतरतायत. शिवाजी महाराज पालखीमधून खाली उतरले आणि त्या खानांना काय
आनंद झाला महाराज सिटी मसूदला. फाजल खाना किती आनंद झाला महाराज. आणि माझ्या बापाला त्याने मारलं, तो आज आमच्या समोर उभा आहे. त्या फाजल खाला वाटलं माझ्या बापाला फाडून मारतोस काय, बरं झालं माझ्या समोर आलाय. खूप आनंद झाला. आणि मग त्याने छत्रपती शिवाजी महाराज पालखीतून उतरल्याबरोबर त्या खाण्याचा एक सरदार होता ना, तो खूप डोकेबाज होता, हुशार होता. आणि आपल्याजवळ हुशार माणसं जरूर असावी. तर त्या सरपंच आपल्याजवळ हुशार माणसं पाहिजे, कारण ते आपल्याला वेळोवेळी काही ना काही क्लू देतात, काही काही अडचणी सांगत असतात. ते आपण ऐकायच्या ऐकत जाऊ. समजा ऐकलं ना चांगलं, आपल्याला एखादा मार्ग सुचत असतो. समाजामध्ये ऐकत चालायचं. किती बारीक असतात त्याला एखादा सल्ला दिला आपल्याला ऐकायचा कापस आहे, कारण तो महत्वाचा असू शकतो आपल्याकरता. आपल्या नाना आपल्याला स्मशानभूमी बांधायची होती. स्मशानभूमी मामांचा माझा विषय झाला. म्हणजे स्मशानभूमी महाराज बाबूरावचं एवढं लाख रुपये आल्या, पण स्मशानभूमीला जागाच नाही आपल्याला कुठं बांधायची. म्हणजे आपल्याला तिथं बांधावं, खंडोबाच्या माळाला बांधावं. आपला धावडं फाटा विषय झाला मामांचा माझा. म्हणजे कुठं बांधायची स्मशानभूमी तिकडं जागा कोण देते. किती महाग जागा झाली आपल्या नदीकडला जागा मिळू शकते का? जागाच मिळू शकत नाही आपल्याला कुठं. पण मामा म्हणले तुझ्या करताना विलास, आता मी लहान त्यांच्या करता. नाना म्हणले तुझ्या करताना विलास मी असं करतो, एक महिनाभर थांबतो बा. स्मशानभूमीचे पैसे आलेले एक महिनाभर थांबून ठेवतो, मग तोच जागा कुठं मिळतो तुला. अरे नाना ठीक आहे. माझा सल्ला मामांनी, मी खूप लहान पण मामांनी माझा सल्ला ऐकला. तू थांबतो, एक महिनाभर थांबतो. मी प्रयत्न करायला सुरुवात केली. याला जागा माग, त्याला माग, त्याला माग. आपली जागाच नाही दिली तर कोणाला मागतात. आमच्या दत्ताची आणि रंजनाची जागा होती, नाना पवारांची जागा होती. त्यांना विचारलं म्हणजे देता का जागा? 6 गुंठ्याचं जागा आहे, त्यात तुम्हाला काही इकडून पाभार किंवा आली का संपली वावर तुमचं देता का? नाही म्हणजे बापाचा एक फन ऐकायचं नाही. आमचं बाळून सगळी विकली पण मला नाही ऐकायचं. अरे म्हणजे असं काय करतो? ज्याप्रमाणे आपण वाडा दिला, मंदिराची जागा आहे, तसं ते मंदिराचं म्हणलं स्मशानभूमी एक मंदिर आहे. प्रत्येकाला तिथे यायचंय, प्रत्येकाला मारायचंय आणि त्या ठिकाणी नतमस्तकच व्हायचंय त्या ठिकाणी. मग ती जागा म्हणजे देवाचं तिथं प्रत्येकाला पायच पडायला लागणार आहे. मंदिरासारखं पुण्य लागलं म्हणलं तुझ्यावर लागणार. येतो म्हणलं म्हणजे थोडंफार मान दन दे बाबा, थोडंफार त्याला मान देऊन देऊन का होणार. नानांनी जागा मिळवली आणि आपल्या गावात एवढं स्मशानभूमी झाली. कसं करतात? थोडासा सल्ला तो सर त्या खानाला, फाजल खाना असेल, शिटीच्यावर असेल, शिटी मसूद असेल, तो सरदार आला आणि तो कानामध्ये पुटपुटला, दगा हो गया महाराज, सरदार राजे दगा हो गया. क्या हो गया? राजा हो नहीं सकता, ये शिवाजी हो नहीं सकता. क्यों नहीं हो सकता? ये शिवाजी हो ही नहीं सकता. ये शिवाजी महाराज है ना, वो दाहिने बाजू से पालखी से उतरते, बाएं बाजू से कभी नहीं उतरते. कारण शिवा काशीत उतरला होता डाव्याच बाजूने, छत्रपती शिवाजी महाराज पालखीतून उतरायचे उजव्या बाजूने. ती चूक केली शिवा काशीत. तिघांच्या 3 समथरी त्या ठाकामधून बाहेर आल्या, लेण्यामधून 3 समथरी बाहेर आल्या आणि शिवा काशी समोर आलाय. शिवा काशीत हसतोय आणि हसता हसता शिवा काशीत म्हणतोय, शिवा काशीला विचारतात कोण आहे तुम, बताओ कौन हो तुम. शिवा काशीत हसतोय आणि शिवा काशीत म्हणतो राजे कभी गए विशालगड को पोहोच गए. राजे गेले विशालगडावर. असं म्हटलं तिघांच्या तळपायाच्या मस्तकाला भेटी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांवर जेवढा राग होता ना, तेवढ्या 3 समशेरी बाहेर पडल्या होत्या. खलदिशी त्या ठिकाणी शिवा काशीच्या छातीमध्ये घुसल्या. कुणी मुंडकं कलम केलं, कुणी त्याचे हात कलम केले. सर्व राग त्या शिवा काशीवर निघाला. शिवा काशीत हसत होता आणि हसता हसता राजांना मुजरा करत होता. महाराज मुजरा करत होता आणि जय भवानी जय शिवाजी त्या ठिकाणी म्हणत म्हणत शिवा काशीने आपला प्राण सोडला. महाराज शिवा काशीने प्राण सोडला. त्याच सिद्धी बसून देशीची जेव्हा काय केलं माहिती का महाराज? शिवा काशीचे देहाचे तुकडे तुकडे केले, हात बाजूला केले, पाय बाजूला केले, मुंडके बाजूला केले. ज्याप्रमाणे पाकिस्तानचे आपले सैनिक जर सापडला त्याचे हातपाय कलम करतात, विद्रुप करून आपल्या देशामध्ये पाठवतात, त्याचप्रमाणे केलं शिवा काशीचं. त्याचे सर्व अवयव तोडले गेले आणि त्या एका पोत्यामध्ये भरले आणि पालखीमध्ये टाकले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सप्रेम भेट पाठवले. पुढे विशाळगडावर पाठवले. बाजी प्रभूचं बलिदान मागच होऊन गेलं. छत्रपती शिवाजी महाराज 5 दिवस झाले होते विशाळगडावर होते. विशाळगडावर असताना त्या ठिकाणी कुणीतरी सांगितलं म्हणजे शिवकाशीत येतो राज, शिवकाशीची पालखी आली राज, शिवकाशी येते पालखी येते म्हणले. राजाला काय आनंद झाला महाराज. शिवाजी महाराजांना एवढा आनंद झाला, अरे माझा शिवा आला, एवढ्या मोठ्या संकटातून शिवा माझा आलाच कसा, वाचला कसा माझा शिवा. छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद झाला. शिवा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पळत सुटले त्याच्या स्वागताकरता. छत्रपती शिवाजी महाराज समोर आले, पळतात पालखी राजांच्या समोर आणली, पालखी खाली टेकवली. महाराज
मुझ ठेवा. राजांच्या समोर पालखी टेकवली. पालखी टेकवल्यानंतर राजे पडदा बाजूला करू लागले. पडदा बाजूला मावळ्यांनी सांगितलं, राजा नका पालखीचं पडदे बाजूला करू, का बाजूला करू, माझा शिवाय ना आतमध्ये बसलेला. नाही राजा. राजांनी पालखीचे पडदे बाजूला केले. पाहिले तर त्या ठिकाणी शिवा काशीच्या देहाचे तुकडे तुकडे हल्ले होते महाराज. हात बाजूला केलेले, पाय बाजूला केलेले, जिरे टोप रक्ताने भिजलेला, सगळे कवड्यांची माळ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या गळ्यामध्ये घातलेली, रक्ताने ओले चिंब झाली राजांनी हातामध्ये घेतली. अरे शिवा, काय गुन्हा होता या पोराचा? राजांच्या डोळ्यातून राजा अश्रू कधी न उघडणारे राजा अश्रू छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून उघडू लागले. आपल्या त्या कवड्याच्या माळेवर उघडू लागले. त्या जांभ्यावर त्या ठिकाणी उघडत असताना राजवस्त्र शिवाजी महाराजांनी आपल्या डोळ्याचे ठिकाणी ठेवले. या काय त्या मुलाचा दोष होता? राजे म्हणतात, फक्त माझ्यासारखा दिसत होता, एवढाच ह्या मुलाचा दोष नव्हता. शिवा, तुझं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होण्याकरता हजारो मावळ्यांनी या ठिकाणी देहाचं बलिदान दिलं. म्हणून हे हिंदवी स्वराज्याचा आहे भगवा फडकतोय. शिवा, तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही. शिवा, राजे म्हणले, याची मुठपाटी केली पाहिजे विशाळगडावर. तर बाकीचे मावळे म्हणू लागले, राजा शिवाचं लग्न झाले, फक्त 1 वर्ष झालं त्या मुलाचं लग्न झालेलं. त्या मुलाची मूठ माती एका गावाला करायला पाहिजे ना. आपल्या सैनिक जरी बॉर्डरवर गेला, सैनिकाचे उपकार आहेत, पण त्याची शवपेटी आपल्या घरी पाठवतात ना. परदेशात जरी आपला सैनिक गेला तर त्याच्या शवपेटीमधून विमानाने त्याची टोळी घरामध्ये आणतात. त्याप्रमाणे त्या अग्निसंस्कार त्याच्या घरी जाऊन त्याच्या गावाला केलं पाहिजे. राजे म्हणतात, नाही, शिवाची मूठ माती विशाळगडावरच होणार. ज्याप्रमाणे बाजी प्रभूची या ठिकाणी केली, विशाळगडावर कधी गेला तर बाजी प्रभूची समाधी आणि शिवा काशीची समाधी आहे महाराज. दोघांचं त्या ठिकाणी समाधी आहे. शिवा काशीचं सर्व अंत्यसंस्कार त्या ठिकाणी गडावर केले. दशक्रिया विधी त्या गडावर आटपला, 13वा आटपला आणि 15 दिवस होणार होते. राजांनी नेवापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं पाटलासाठी की पाटील, आम्ही नेवापूरला तुमच्या भेटी करता येतो आहोत, शिवा काशीच्या घरी आम्हाला जायचं आहे असं पत्र पाठवलं. त्या पाटलाला नेवापूरच्या काय आनंद झाला महाराज. राजा आपल्या गावाला येणार, आपल्या गावाला पंतप्रधान येणार, आपला काय आनंद होईल. काय गावात सुशोभीकरण करू आपण आपल्या गावामध्ये. जर नरेंद्र मोदी जर आपल्या गावात येणार असतील तर आपल्या गावामध्ये आपण काय करू? प्रत्येक जण घरा अंगण सडा संपादन करू ना. प्रत्येकाच्या घरात रांगोळी असेल त्याचप्रमाणे त्या गावाने केले महाराज. सर्वांच्या घरापुढे सडा समाज रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली. प्रत्येकाच्या घरापुढे पुढ्या पडल्या सर्वांनी, राजा येणार, रेतेचा राजा आपल्या गावात येणार. सर्व गाव त्या ठिकाणी सुशोभित करण्यात आलं. आणि 15 दिवस झाले. छत्रपती शिवाजी महाराज फक्त 15 मावळ्यांना बरोबर घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराज नेवापूर गावामध्ये त्या ठिकाणी वेशीमध्ये आले. गावामध्ये खबर पोहोचली, राजा आलं. सर्व गाव सोडण्याकरता पुढे आलं. गावचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. सर्वांनी राजांचं स्वागत केलं. येशूवर राजांचं स्वागत झालं. राजे येशूतून आतमध्ये येणार. कुठे जायचं? राजे शिवाच्या घरी जायचं आपल्याला. राजे निघाले, मुख्य पीठेतून निघाले, मुख्य पीठेमध्ये आले. राजांच्या त्या ठिकाणी आरती ओवाळल्या. महिलांनी राजांचं स्वागत केलं. राजे पुढे मुख्य चौकामध्ये आले. राजे न्हाव्यांच्या गल्लीला लागले. न्हाव्यांच्या गल्लीमध्ये जात असताना शिवा काशीच्या घरासमोर आले. शिवा काशीच्या आईने काय केलं होतं माहिती का? राजे येणार म्हणून आपलं घर सारवलं होतं. मातीचं घर होतं. घर सारून घेतलं होतं. आपल्या सुनाला सांगितलं, राजा आपल्या घरी येणार आहे. घर शेणाने सारवलं, मातीने भिंती सारवल्या होत्या. आता सारवून राहिले नाही, सारवायचं कळत नाही. शिवाच्या आईने त्या ढोलसरा घेतला होता. सारवलं होतं. रांगोळ्या काढल्या होत्या. आरतीचं ताट केलं होतं. राजे दारात आले. शिवाच्या बाजूला नवी साडी होती का काय, शेजारी पाठवून नवी साडी आणली, तिच्या अंगावर घातली, दात दाखवले. ह्या बाईने दिलेलं राजे तुझ्या भेटीला. शिवाची बायको आरतीचं ताट घेऊन दारामध्ये उभी राहिली. सर्व आया बाया राजे कशी दिसतात, राजे कशी, सर्वजण डोकून पाहतायत. अख्खं गाव त्या ठिकाणी जमलेलं. छत्रपती शिवाजी महाराज कशी दिसतात राजे, कसे असते राजे. शिवाच्या बायकोने तिला आरतीचं ताट घेतलं. राजाला औषण करण्याकरता कुंकामध्ये बोट ठेवलं. राजाला औषण करणार तेवढा तिचा हात शिवाच्या आईने धरला, म्हणजे सासूने धरला. हात बाजूला केला. शिवकाशीची बायको
त्यांच्या सासूचं पाहतच राहिलं. आई साहेब मला का औषध करू देत नाही राजांचं, का राजाला गती कुंकुम तिला करू देत नाही. सुनबाईला पाठीमागं सारलं आणि दुसऱ्या बाईच्या हातामध्ये दिलं. आता पुरीच्या सुना सासूचं ऐकत होतं मला, पुरीच्या सुना सासूचं ऐकत होत्या. तिने बाजूला झाली, दुसऱ्या बाईच्या हातामध्ये का दिवस सुवासने तिचं कुंकुम तिला केलं, अक्षता लावल्या आणि राजे घरामध्ये आले. घरामध्ये आले, घोंडी अंथरली होती. परवानामध्ये घोंडी अंथरली. राजाला पाण्याचा तांब्या आणि गुळाचा खडा, पुरी देण्याची बघत होती. गुळाचा खडा पाण्याचा तांब्या राजाने दिला. बाकीचे सेवक उभे होते, काही खाली बसले होते. राजाच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या, गुळाचा खडा. राजे पाणी पिणार. तेव्हा आई साहेबांना विचारलं, आई साहेब मला एक प्रश्न पडला, तुम्ही औषध करून देत नाही. राज सुवासिनीने औषध करायचं असतं. राजांच्या डोळ्यामध्ये काजळी चमकवली असं झालं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात सुवासिनीने औषध करायचं असतं. हे शब्द राजांच्या कानामध्ये पडले. राजे म्हणतात मी ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती. विशाळगडाच्या पायथ्याला कोणाला समजू दिलं नव्हतं की शिवा की आईला समजलं कसं. त्या आई साहेबांना पाहू लागले. राजे विचारता आई साहेब तुम्हाला कसं समजलं. राजा तुम्ही राजा असता परंतु मी मुलाची आई हो. आई नाही समजणार तर दुसरं कोण समजणार. राजा माझा शिवा स्वराज्याच्या कामी आला ना. राजा आला ना माझा शिवा कामी स्वराज्याच्या. माझी कुस धन्य झाली. माझी कुस धन्य झाली. राजांच्या डोळ्यात राजा असू आले. राजे म्हणतात आई साहेब माफ करा. आई साहेब आपल्या शिवा खरोखर आपल्या स्वराज्याच्या कामी आला. तुमच्या भेटी करता आम्हाला नाही आणता आलं त्याला. राजा मी ओळखलं होतं. आई तुम्ही कसं ओळखलं. राजा तुम्ही येणार, तुम्ही आमच्या नवापूरमध्ये येणार, माझ्या घरी येणार. ही जर बातमी शिवाला कळली असते ना, शिवाने आनंदाने उड्या मारल्या असत्या, आनंदाने नाचला असता. आई आपल्या घरी शिवाजी राजे येणार, आपल्या घरी राजे येणार. शिवा नाचत आला असता. राजे ज्या माझा शिवाने गर्दीत पाहिलं, त्या गर्दीमध्ये माझा शिव दिसत नाही ना. त्या माझा शिवा या जगात राहिला नाही. राजे ओळखलं. राजाने त्या आईचं दर्शन घेतलं. आई साहेब त्यांनी त्या सेवकाला हुकूम केला. हिरं मानक तपकात भरलेलं होतं. त्या ठिकाणी साड्या वगैरे पोशाख वगैरे आणलेला, हिरं मानकाने ताटं भरलेली त्यांच्या समोर ठेवण्यात आली. तुम्हाला राहू द्या आई साहेब, तुमच्या कामी नको. राजा ते घेऊन जा परत तुमचं ते. नको मला देऊ. का असं बोलता. घ्या ना. नको राजा, आपलं स्वराज्य उभं करण्याकरता हे धनधर्म कामी येईल. हे धनधर्म माझ्या काही कामाचं नाही राजा, माझ्या काही कामाचं नाही राजा. आपलं स्वराज्य जर तुम्हाला उभं करायचं ना राजा, एक पैन एक रुपया हा महत्वाचा आहे राजा. एक नया पैसा स्वराज्याचा कामी येऊ द्या. नका मला देऊ. राजा मला एका गोष्टीचं वाईट वाटतं राजा, खूप वाईट वाटतं. माझा शिवा गेल्याचं मला वाईट नाही वाटत राजा. कशाचं वाईट वाटतं तुम्हाला. माझं लेकरू गेलं, माझा पोटचा गोळा गेला याचं वाईट नाही वाटत राजा. याचं अश्रू माझ्या डोळ्यामध्ये येत नाही राजा. मला कशाचा रडी होतं सांगू राजा. मला याचं रडी होतं, देवाने मला एकच मुलगा का दिला याचं मला रडी होतं राजा. मला जर 10 मुलं दिली असती ना राजा, 10 स्वराज्याच्या कामी आली असती, 10 तुमच्या पायावर हाती असते राजा. पण देवाने मला एकच मुलगा दिला हो राजा, एकच दिला, त्याचं मला वाईट वाटतं. पण आनंद एका गोष्टीचा वाटतो राजा, देवाने मला एकच मुलगा दिला, पण तो स्वराज्याच्या कामी आला, म्हणून मला आनंद वाटतो राजा. आज चंद्र सूर्य असेपर्यंत ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघेल, त्यावेळेस माझं सुद्धा नाव निघेल आणि माझ्या शिवा काशीचं सुद्धा नाव निघेल राजा. इतिहासात अमर झाले राजा. अशी आई असते महाराज, अशी आई असते. जो ऐसे जागता
छत्रपती शिवाजी महाराज म्हणले काही मागा मी द्यायला तयार आहे. माझा जीव जरी मागितला ना तर जीव सुद्धा तुमच्या हातामध्ये द्यायला तयार आहे. बोला काय मागायचं तुम्हाला? तर शिवाजी आहे म्हणजे राजे माझा शिवा तुमच्या सैन्यामध्ये लहानपणापासून तुमच्या सैन्याची मूळ होती. तुमच्या सैन्यामध्ये आला, तुमच्या सैन्यामध्ये असायचा, परंतु प्रत्येक सणाला तो घरी असायचा. एक सणाला, कोणत्या सणाला? बैल पोळ्याचा सण आला की माझा शिवा किती काम असतं स्वर्गातून तो माझ्या सुट्टी काढून तो घरी यायचा राजा. आणि तो बैलांना काय करायचा? एक पूर्णाचा नैवेद्य, पूर्णाचा घास त्या बैलांना भरवायचा. बैलांपुढे आनंदाने त्या पाठीवर हात फिरवायचा, त्या बैलांची सेवा करायचा. आणि बैलपोळ्याच्या सणाला माझा शिवा दर बैलपोळ्याच्या सणाला यायचा. राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, आई एक सांगू तुम्हाला, तो गेलाय तो छत्रपती शिवाजी महाराज आहे ना, तो गेलाय तो शिवाजी महाराज समजा. आणि तुमच्या समोर जो उभा आहे ना तो शिवा काशीला आहे समजा. मी तुमचा मुलगा आहे. राजा म्हणायचं. छत्रपती शिवाजी राजे म्हणाले, आई साहेब तो जो गेलाय तो शिवा काशीत नाही गेला, तो छत्रपती शिवाजी महाराज गेलाय. आणि तुमच्या समोर जो उभा आहे तो शिवा काशीत आहे. मला आई साहेब तुम्ही म्हणाल ना बैलपोळ्याच्या सणाला, तर बैलपोळ्याच्या सणाला मी जरूर येईल. छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत हयात होते तोपर्यंत बैलपोळ्याच्या सणाला नेवापूर गावामध्ये असायचे महाराज. नेवापूर गावात आई असे असते. आईला नाही जरी समजलं ना, आपल्या मुलाचं दुःख आईला समजते. याच्याकरता मी सांगितलं शिवा काशीत. शिवा गेलाय हे आईला सांगावं लागलं नाही, ते आईला समजलं. आपल्या मुलाला काय दुखतंय खुपतंय, काय मुलाला त्रास आहे हे आपल्या आईला समजतं. मला पडदिशी लहान मुलं असले ना त्यामुळे आईला सांगावं लागत नाही आपल्या मुलाला काय अडचण आहे. मला त्या चेहरा पाहून सांगते, बाळा तुला काही अडचण आहे ना, कोणाचं तरी देणं द्यायचंय ना, कोणाचं तरी कर्ज आहे करू जावं, काही काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, भक्कम आहे, काही काळजी करू नको, अशी आई असते महाराज. म्हणून सबसे बडी है मां सबसे बड़ी है मां, सबसे बड़ी है मां, तेरे बगले में सबसे बड़ी है मां. मां से बढ़कर कोई नहीं है, मां से बढ़कर कोई नहीं है. वो देती है दुआ के बदले संत कसे असतात तर आईप्रमाणे असतात. माझं तुमच्यावर ओझं आहे अशा प्रकारचा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काही राहिलं असेल, काही चुकलं असेल तर माझ्या पदरात टाका, काही बरोबर असेल तर बरोबर घेऊन जा. आणि राहिलेलं प्रवचन परवा दिवशी माझ्या गावात परत आहेच जसं
राहिलेला भाग नाही का क्या होते ओलूर त्या ठिकाणी अशी असते आई, वो कौन सी चीज़ है वो दुनिया में नहीं मिलती, वो कौन सी चीज़ है वो दुनिया में नहीं मिलती, दुनिया में सब कुछ मिलता है ना लेकिन माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते. अशा प्रकारे केलेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि या मातेला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी गंगा भागीरथी पार्वतीबाई कृष्णा पुरंदरे मामी यांना जाऊन आज वर्ष झालं. त्यांच्या जाण्यामुळे हे पुरंदरे परिवार दुःखांकित आहे. त्यांचे मुलगा दादाभाऊ कृष्णा पुरंदरे, भाऊसाहेब कृष्णा पुरंदरे पुतणे आहेत. मान्य श्री वाल्मिक मामा धनुबा पुरंदरे माजी उपसभापती पंचायत समिती, त्याचप्रमाणे संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना, पुतणे आहेत, सुनबाई आहेत, त्याचप्रमाणे नातू आहेत. सर्वांची नावं प्रथम मी वाचून दाखवली होती. अशा प्रकारे खूप मोठा परिवार आणि या मोठ्या परिवारामध्ये त्यांचं जाणं झालं परंतु त्यांनी वर्ष श्राद्ध सुद्धा जो विधी असतो मुलांनी जो करायचा तो त्यांनी योग्य रीतीने केला. महाराज किरणनी मला सांगितलं, आपले किरण ग्रामपंचायतमध्ये असतात, त्यांनी सांगितलं की खूप व्यक्तिमत्व वेगळंच आहे किरणचं. सगळ्यांनी सगळं प्रेमाने बोलणं, सर्वांशी आदरानं त्यांना मान देणं, कोणाशी असं कोणाचंही काम असो, परंतु किरणनी कोणाच्या आवेदन केले मला नाही वाटत केले असेल, कोणाचंही काम असो, एखादी घरपट्टी जरी ठरलेली असेल तरी ते नाही असेल बघा काम अडकून झालं किरणने असं कधी झालं नसेल. मला वाटतं किरण खूप अशा प्रकारे कोणाला सल्ला देणार, कोणाचं घरकुल आहे, कोणाला काय असेल, प्रत्येकाला योग्य असं मार्गदर्शन करणारे किरणचे व्यक्तिमत्व. सर्व त्यांची नातवंड असतील, डॉक्टर असतील, ही सर्व त्यांची नातवंड आहेत, त्यांच्या घरातली सर्व नाती आहेत. मामांसारखा आदर्श त्यांच्या घरामध्ये आहे. वाल्मिक मामांचा आदर्श म्हणजे या घराला कुटुंबाला म्हणजे एक मोठेपण आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे मामांचं की सर्व त्यांचं ऐकतात म्हणून ती मुलं निर्व्यसनी आहेत, ते कुटुंब चांगलं आहे, ती मुलं चांगली आहे. त्याला कारण घरातला मुख्य पुरुष करता पुरुष जे असतो ना ते महत्त्वाचं असतं. तसं मामांनी सगळ्यांच्यावर लक्ष असतं. माझ्यावर सुद्धा मामांचं लक्ष असतं घरात, सगळ्या गावात सगळ्यांच्यावरती. आणि कोणासाठी आपण ऐकलं पाहिजे, कोणाचा एक आदर्श असला पाहिजे आणि आदर्श असल्यामुळे काय होतं तर आपल्याला मार्गदर्शन चांगले भेटतं, वाट चांगली भेटते. अशा प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व या गावात घरातलं असल्यामुळं कुटुंब सगळं आदर्श असं कुटुंब आहे. आणि या मातेला भावपूर्ण अशी मी श्रद्धांजली वाहतो. घरातल्या सर्व कुटुंबांनी इथे या, मुलांनी नातवंडांनी सगळ्यांनी जवळ या. आपण काय करू सर्वांनी या ठिकाणी श्रद्धांजलीचा अभंग घेऊ, आरती होईल आणि श्रद्धांजली पण 2 शब्द